अंतर्गत दिनांक 1 जानेवारी पासून महाविद्यालयाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। त्याच्यामध्ये व्याख्यानमाला, ग्रंथदिंडी, पुस्तक आपल्या दारी याप्रमाणे आज लेखक आपल्या दारी असा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आयोजित केला आहे। सारी कायनात वाट देत है, तुम मेरे हो बाकी सब तुम्हारा, ये 2 पंक्तियां इस पुस्तक की मुखपृष्ठ पर लिखी हुई 2 पंक्तियां हैं। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर लेखक म्हणून गोदावकर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सदानंदजी भागवत, कार्यवाह शिरीष पाटणकर, तसेच महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर तेंडुलकर सर, उपप्राचार्य सरदार पाटील, तसंच आणि इतर पदाधिकारी आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि सरस्वतीचं पूजन व दीपप्रज्वलन करण्यासाठी मी मान्यवरांना निवेदन करते। या सर्व देवी भूतेषु विद्यारूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः। या सर्व देवी भूतेषु ज्ञानरूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, नवीन कादंबरीचे लेखक श्री मनोज गोदावकर आपल्यामध्ये उपस्थित आहे, ज्यांनी दक्षिण गंगा ज्या गोदावरी नदीला म्हणतात त्यांची नदी अक्षरशः जगली आहे, त्यांचा अल्पशा परिचय करून मी या ठिकाणी देत आहे। आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय मनोज गोदावकर यांचा जन्म नांदेड जिल्ह्यामध्ये बेलोरी अर्धापूर या गावी झाला। त्यांनी नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेजमधून राज्यशास्त्र विषय घेऊन MSc पदवी प्राप्त केली आणि आता ते वेगवाला आर्ट कॉमर्स कॉलेज महिला कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत। अथक कहाणी सद्गुणांची हा ललित संग्रह, कोरा कागद जेरीसाठी शाही हा कविता संग्रह, नवीन ही कादंबरी आणि त्यानंतर पाश्चिमात्य विचार प्रवाह, लोकप्रशासन, स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय प्रवाह, दैनिकांच्या पुरवण्यातून विशेष लेखन, स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय प्रवाह, दैनिक लोकमत व इतर लेखन, गाय दी मुवासा, फ्रेंच कथाकार यांच्यावर केलेलं लेखन आणि समीक्षण इत्यादी लेखन कार्य यांचं प्रसिद्ध आहे। यांची विशेष ओळख ही नदिष्ट कादंबरीमुळे आहे। यांना याचे जे संग्रह आहेत ते विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत आणि विशेषतः आमच्या महाविद्यालयाने मराठी विभागाने यांच्या नदी 6 कादंबरी ही अभ्यासक्रमासाठी ठेवली आहे। विविध पुरस्कारांनी पुरस्कृत लेखक आपल्यामध्ये उपस्थित आहेत।
राजभाषा सन्मान पुरस्कार अलीकडेच त्यांना प्राप्त झाला. 5 लाखाचा हा सन्मान आहे. जोरात टाळ्या वाजवून सरांचे स्वागत करूया. महाराष्ट्र शासन अना आपटे पुरस्कार 1 लाखाचा, नरहर कुरुंदकर पुरस्कार औरंगाबाद, मनोरमा पुरस्कार सोलापूर, गणेश चौधरी पुरस्कार जळगाव, भावना पुरस्कार, कविवर्य टिळक पुरस्कार नाशिक, मेघदूत कवी कालिदास सन्मान पुरस्कार, हरिश्चंद्र साहनी पुरस्कार आपटे ग्रंथालय इचलकरंजी, मराठवाडा साहित्य संमेलनाचा पुरस्कार, स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचार प्रवाह पुरस्कार, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आणि लोकप्रशासन इत्यादी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि डाऊन टू अर्थ मी त्यांची मुलाखत ऐकलेली आहे सर, बघितलेली आहे. आणि अतिशय संवेदनशील लेखक ज्यांना म्हणावं ते लेखक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यांचा मी महाविद्यालयातर्फे संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी अध्यक्ष महोदयांना करते. धन्यवाद सर. यानंतर एका हिंदी पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केलेलं अनुवादित पुस्तक आपल्यासमोर उपस्थित आहे. मैं अपनी बहन वर्षा ने कामकाजी महिला के ऊपर जो कथा संग्रह प्रसिद्ध था उसका अनुवाद किया है. बच्चों, अनुवाद करना बहुत कठिन बात है क्योंकि मौलिक लेखन वैसे तो किया जा सकता है. भले ही अनुवाद को कई विद्वान सेकेंडरी साहित्य कहे, किंतु अनुवाद करना बहुत बड़ी बात है क्योंकि शोध भाषा से लक्ष्य भाषा में जो अनुवाद किया जाता है वह लेखक से भाव भावनाओं के साथ पहुंचना बहुत बड़ी बात होती है. और इसीलिए हमारी डॉक्टर वर्षा खट्टक इसका मैं अभिनंदन करना चाहती हूँ. इस किताब को मैंने पढ़ा. बहुत सारी हिंदी जो नारी विमर्श की कहानीकार है उन सारी कहानीकारों को लेकर ये किताब 5 नाम का किताब हमारे हाथ में है. अपने समय के सच को पहचानने, तत्संबंधी समस्याओं को बदलते भारतीय परिवेश में नारी की स्थिति को उजागर करने की सोच जिन लेखिकाओं के बीच में है, ऐसी लेखिकाओं ने जो नारी विमर्श के ऊपर लेखन किया उसके ऊपर कई कथाओं का अनुवाद किया गया है. सबसे महत्वपूर्ण बांग्लादेश की जो तस्लीमा नसरीन है उसने लज्जा नाम की कादम्बरी लिखी. लज्जा नाम का उपन्यास दूसरी भाषाओं में इसका अनुवाद हुआ है. तो कामकाजी महिलाओं की जो स्थिति है, किस तरह से वह सारी दिशाओं में भागम दौड़ करती है, उसका वर्णन किया गया है. बहुत सी विचारधाराओं के परिप्रेक्ष्य में नारी जिस प्रकार जीती है, जिस प्रकार उनके सरोकार बदलते गए, उस सरोकारों को लेकर ये कहानियाँ रची गई है. जैसे तस्लीमा नसरीन ने एक बार कहा था कि जैसे कि बचपन से लेकर बड़े होने तक बहुत सारे असम्मान मुझे सहने पड़े. उनके पिता ने कहा कि ठीक है, तुम शिक्षा प्राप्त करो, तुम्हें सम्मान मिल जाएगा, किंतु ऐसा नहीं हुआ है. शिक्षा प्राप्त करने के उपरांत विविध क्षेत्रों में काम करते हुए एक साथ पत्नी, बेटी, बहू और सभी प्रकार की नातों को, रिश्तों को संभालते किस तरह से कश्मोकश में पड़ जाती है नारी, इसके उत्तम उदाहरण कहानियों में देखने के लिए मिलते हैं. इसीलिए मैंने कहा कि आप इन कहानियों को पढ़ें. किस तरह से नौकरी पेशा स्त्री के बीच में स्त्री किस प्रकार भागल दौड़ करती है और बहुत बार किस प्रकार के पाठ में जकड़ जाती है, इसके उत्तम उदाहरण इस कहानियों के बीच में हमें देखने के लिए मिलते हैं. दूसरी बात मैं डॉक्टर वर्षा से विनती करूंगी कि हमारे महाविद्यालय में मनोवैज्ञानिक की 10 कहानियाँ हैं जो इसी नौकरी पेशा लड़कियों के ऊपर या स्त्रियों के ऊपर लिखी हुई है, उसका भी आपके हाथ से अनुवाद हुआ है तो हमें खुशी होगी. मैं लेखक
आदरणीय मनोज गुरगांवकर इनसे विनती करती हूँ कि पुस्तक का प्रकाशन आपके हाथों में से हो। बहुत अभिनंदन। अतिशय मनपूर्वक महाविद्यालयातर्फे सर्व आटले सगळे परिवारातर्फे विद्यार्थ्यांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन। या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आईचं पुस्तक आहे याचा सुद्धा फार आनंद आहे यानंतर आदरणीय लेखक मनोज गुरगांवकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू होतोय। तत्पूर्वी मला थोडंसं नदीष्टबद्दल थोडंसं बोलावंसं वाटतं। 2 मिनिटांमध्ये मी संपवते। मी मुलाखत ऐकली, कालच्या पूर्ण दिवसाभरामध्ये नदीष्ट ही कादंबरी वाचली। अक्षरशः खाली ठेवू नये अशी सुंदर कथा आहे ही। मी ऐकलंय की आपण असं म्हणाला की माझी आई गेल्यानंतर एक एकटेपणाची भावना निर्माण झाली आणि मानवी स्पर्शाने जेव्हा इजा व्हायला लागल्या तेव्हा मी गोदावरीच्या कुशी शिरलो आणि मला असं वाटलं की गोदावरी माझ्याशी बोलते आहे, नदी माझ्याशी बोलते का हिसबूस करू इच्छिते आणि मला ती काहीतरी सांगू इच्छिते। मला सगळ्यात आवडलेलं वाक्य सर याबद्दल असं आहे की वंचितांनी ज्यांना आपण वंचित म्हणतो त्यांनी संस्कृती टिकवून ठेवलेली आहे। आणि आपलं जे तृतीयपंथी पात्र आहे त्यांच्या घरी आपण गेलात आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला जेवायला बसला असताना त्यांनी तो सांगितलं की आम्ही जेवायला वाढत नाही, तुम्हाला तुमच्यासमोर नाही थांबत, कारण का कळत न कळत आपण जेवणाऱ्याच्या ताटातल्या सर्वात किंवा ताटाचं जेवण मोजतो आणि जेवणाचं जेवण मोजणं ही भारतीय संस्कृती नाही। अतिशय उत्तम पद्धतीनं लिहिलेलं तर छान कादंबरी आहे आणि या नदीचा प्रवाह कशा पद्धतीने सुरू झाला याबद्दल मुलाखतीमध्ये आम्ही आपणास जाणून घेणार आहोत। मी डॉक्टर वर्षा फटक यांना विनंती करते की त्यांनी मुलाखती सुरुवात करावी। मी समोर बसण्याची विनंती करते मान्यवरांना। नदीष्ट कादंबरीच्या प्रेरणेबद्दल मी ऐकलं की ज्या वेळेला लेखक गोदावरीमध्ये पहाटे 3 वाजता 4 वाजता वगैरे जाऊन पोहायचे आणि घरी आल्यानंतर हे सगळं ज्यावेळेला पत्नीला सांगायचे तर त्यांच्या पत्नी गौरी यांनी त्यांना लेखन लिहिण्याची प्रेरणा दिली। मी सन्माननीय प्राचार्यांना विनंती करते, पाठक मॅडमना विनंती करते की त्यांनी सौ वर्षा यांचं गौरी यांचं स्वागत करा।
कुठल्या बाजूला बसतात? हां चालेल. आपल्याला फक्त हा माईक आहे ना, ही बाजू जी आहे ती आपल्या तोंडाकडे आली ना ते कॅच करेल. चालेल. हॅलो 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 हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नदिष्ट ही कादंबरी हातात पडल्यापासून असं वाटत होतं की या लेखकाची भेट व्हावी. खरं तर हे स्वप्न होतं, पण आज ते साक्षात झालेलं आपण सगळेजण पाहतोय. सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयात पुन्हा एकदा मी मनोजींचं स्वागत करते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आवडेल की 2019 मध्ये या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर आज 2025 मध्ये या कादंबरीची 21वी आवृत्ती प्रसिद्ध होती. जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की विविध भाषांमध्ये या कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. कन्नड, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी. तर अजूनही या कादंबरी वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमधल्या अनुवादित होईल, नक्कीच होईल. तर हे अभूतपूर्व असं यश आहे अल्पावधीत मिळालेलं. आणि एकेका लेखकाचा एक एक माइलस्टोन असतो, तशी ही कादंबरी आहे. दिल्लीमध्ये जेव्हा 65 भाषांमधल्या साहित्यकृती तिथे सन्मानित केल्या गेल्या, तेव्हा नदिष्टचा हा मान पहिल्या 5 कादंबऱ्यांमध्ये होता. तर अनेक मानाचे पुरस्कार ह्या कादंबरीला मिळाले. आणि या कादंबरीचं यश कशात आहे तर आधुनिक युगामध्ये संवेदना हरपत चाललेल्या समाजाला ही कादंबरी अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. या कादंबरीतून एक सशक्त विचार आपण पेरतो. खरोखरच याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत सगळेच वाचक म्हणून. आणि खरोखरच इतकं यश या कादंबरी म्हणजे जेव्हा तुम्ही प्रसिद्ध केलीत तेव्हा तुम्हाला अपेक्षित होतं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की नदीष्टच्या केंद्रस्थानी असणारी गोदावरी नदी आहे आणि तिच्या सभोवतालचं मंत्रमुग्ध करून टाकणारं असं हे चराचर आहे. तर या नदीशी तुमची नाळ नेमकी कशी जोडली गेली, तुम्ही निसर्ग कसा वाचायला शिकलात आणि नेमकी ही प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली, तर असं आपण सुरुवात करूया. सगळ्यांना नमस्कार. ज्या महाविद्यालयाच्या स्वागताला गेट समोर शहीदांचं स्मारक असतं, त्याच्या इतकं भाग्यवान महाविद्यालय असू शकत नाही. त्या शहीदांसमोर मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि त्यानंतर तुम्हा पिढीसमोर सुद्धा नतमस्तक होतो. कारण मित्रांनो, ज्यांना लहान होता येतं ना त्यालाच मोठं होता येतं. म्हणून मोठं व्हायच्या रेसमध्ये जाऊ नका, लहान व्हायच्या रेसमध्ये लागा. या महाविद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय भागवत सर, की ज्यांच्याविषयी मी फाटक सरांकडून ऐकत होतो की एवढी चांगली माणसं अध्यक्ष असताना ते महाविद्यालय फळाफळाला काय येणार नाही. भागवत सर, मी आपल्याला विनंती करतो
की आपल्याकडे राज्यशास्त्राची जागा असेल तर मला बोलावून घ्याल. मला तुमच्या अध्यक्षतेखालीच्या महाविद्यालयात काम करायला आवडेल. प्राचार्य तेंडुलकर सर, त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो. आजकाल विद्वान आणि प्राचार्य ह्या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत. असे विद्वान प्राचार्य आपल्याला लाभले. आणि गंमत अशी की काय नावं मिळतात सर एकेकाला. त्यांचं भाग्य बघा, तेंडुलकर नाव घेऊन म्हणजे आज आमचे नाव बघा बोरगावकर, म्हणजे नरेंद्र पुन्हा. हां, आमचं नाव बघा बोरगावकर. सांगितलं की समोरच्याला भीती वाटते किती बोर करेल हा. मोडक सर, आपण कर्ते सुधारक आहात. आणि माझी वर्षाताई आणि फाटक सर, जिच्यामुळे मी कॉलेजला आलो. विद्वान म्हणजे नदिष्ठवर 250-300 लोकांनी लिहिलं आहे, पण आदिबंधातून त्याचा जो काय अन्वयार्थ ताईनं लावलेला आहे तो फारच सुंदर आहे. आणि केवळ तिच्या आणि तिच्यामुळेच मी आधी आलो. तिचे आभार. अशी बहीण मला नदिष्ठमुळे लौकिक अर्थानं खूप मिळालं, पण अलौकिक अर्थानं अशी बहीण मिळाली, असे भाऊजी मिळाले, याचा मला आनंद वाटतो. आता तुझ्या प्रश्नाकडे येतो की नदिष्ठची निर्मिती प्रक्रिया मित्रांनो 20 वर्षाचा तो कालावधी आहे. आणि ती सांगण्यासाठी मला माझ्या बालपणात जावं लागेल. माझं बालपण खेड्यात गेलं, पण याचा मला कधी उलटं मी जे काही आज करू शकलो, इथपर्यंत पोहोचू शकलो, मला खेड्याची पार्श्वभूमी असल्यामुळेच मी ते करू शकलो. मला एक समृद्धपण आलं. लहानपणी आम्हा पोरांच्या ग्रुपचा एक म्होरक्या होता, हुलबा त्याचं नाव. त्यांनी पहिल्यांदा निसर्ग वाचायचा असतो हे कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलवर मला शिकवलं. तो मधमाशाचा पोळा मोठा हुकमी उठवायचा. तुमच्यापैकी अनेक जण ग्रामीण पार्श्वभूमी असलेले असतील. मधमाशाचं पोळं तुम्ही पाहिलेलं असेल, पाहून बाजूला निघून गेला असाल. निसर्गातली सरळ साधी सोपी वाटणारी घटना ताई. पण आम्ही 4 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचो. हुलबा सांगायचा, बाबांनो, मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळा बी करतात आणि हारीनं मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी जरी चुकली तरी मधमाशाच्या पोळ्याचा सगळा अवकाश खाली येतो. निसर्गातली किती साधी सरळ सोपी घटना. पण जिला आपल्यासारखे प्रगत अवयव नाहीत, बुद्धी नाही, ती माशी सुद्धा शिस्तीत वागत असते. मग जगताना लिहिताना आपण शिस्तीत वागलं नाही पाहिजे का? हे पहिले कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलचे संस्कार माझ्यावर झाले. म्हणजे त्यांनी मला एक हिंट दिली की निसर्ग काही सांगत असतो. साधं जाई जुईचं फुल वेलीवरून पडताना तुम्ही कधी पाहिलंय का ताई? पहा, ते आज स्वतःशी गिरक्या घेत सावकाश खाली पडतं. जणू काही गुरुत्वाकर्षणाचे नियम त्याला लागू नाहीत की काय असं वाटावं. पण ते फुल आपल्याला सांगत असतं की हलके राहा, पडलात तरी त्याची इजा होणार नाही, अलगद पडाल. अहम किंवा इगोच्या ओझ्याने जड झालात तर धक्कन खाली पडाल आणि त्या पडण्याची इजा होईल. म्हणजे काय सुंदर गोष्टी हा निसर्ग आपल्याला सांगत असतो ताई. किंवा आपण देवाला फुल वाहतो. वाह, माझ्या देवावर प्रचंड विश्वास आहे, श्रद्धा आहे, अपार श्रद्धा आहे. पण माझ्या मनात विचार येतात की ते झाडावरचं फुल तोडून देवाला वाहण्यापेक्षा आपण त्या फुलावरून हात फिरवला आणि ज्या देवाला ते व्हायचे त्याचं नाव घेतलं तर त्या देवालाही ते व्हायला जाईल आणि अनेकांना एकच फुल त्या झाडाला वाहता येईल. मोडक सरांना ही कल्पना जास्त आवडेल आणि ते फुलही झाडावर आबाधित राहील. म्हणजे हा निसर्ग वाचनाचा प्रवास. आणि मग नंतर मी जिम कार्बेट वाचायला लागलो. कोण होता जिम कार्बेट? जिम कार्बेट लेखक होता का? यात लेखक होता. तो शिकारी होता का? यात शिकारी होता. पण त्याहीपेक्षा जास्त जंगलामध्ये 20-20, 25-25 मैल अनवाणी पायानं पायपीट करणारा, प्राण्यांची, पक्ष्यांची, जंगलाची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. मग जिम कार्बेट, फुलबाचं सुटलेलं बोट जिम कार्बेटनी पकडलं आणि मग निसर्ग वाचण्याच्या माझ्या जाणीवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. त्याच्या जीवनातला एक प्रसंग सांगत होता. यांनी फार छान तो प्रसंग, काही प्रसंग सांगितले नदिष्ठमधले, की त्याचा रॉबिन नावाचा एक कुत्रा होता आणि अनेक जिकिरीच्या प्रसंगात त्या दोघांनी नरभक्षक वाघांची शिकार केलेली असते. त्या कुत्र्यांनी त्याला मदत केलेली असते. एकदा आणि एकदाच फक्त नरभक्षक वाघ समोर आल्यानंतर तो रॉबिन पळून जातो आणि मग ती झटापट आटोपल्यानंतर, तो वाघ मेल्यानंतर तो समोर येतो आणि ऊ आवाज करत जिम कार्बेटच्या पायाची पापी घ्यायला लागतो. त्याच्या पद्धतीने माफी मागायला लागतो. जिम कार्बेट त्याला उचलतो, पुन्हा त्याच्या गालाची पापी घ्यायला लागतो, ऊ असा आवाज काढायला लागतो.
कार्बेट त्याला म्हणतो, हे बघ रॉबिन, आजपर्यंत अनेक जिकिरीच्या प्रसंगात तू मला साथ दिलेली आहेस. आज पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच तू पळून गेलास. पण एक लक्षात ठेव, तू पळून गेल्याचं तूही कोणाला सांगायचं नाही आणि मीही कोणाला सांगणार नाही. आणि जिम कार्बेट वाचकांना सांगतो, रॉबिन आता मरणासन्न झालाय, माझ्या पायाशी बसलाय, केव्हाही त्याचे श्वास थांबू शकतात आणि तो एकदा पळून गेला होता ही गोष्ट तुम्हाला सांगायचं ना हरकत प्रमाणपत्र, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट रॉबिननं मला दिलंय. कुत्र्याकडून, प्राण्यांकडून ना ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं असा विचार तरी आपण कधी केलाय का? आणि इथून ताई मी निसर्ग वाचायला लागलो. निसर्ग वाचायचा असतो. निसर्ग आपल्याला अनेक, साधी गोष्ट आहे, मी प्राध्यापक आहे, समोरचं मटेरियल आणि घंटी वाजल्याशिवाय थांबायचं नाही, ही सवय आहे. त्यामुळे कोणालाही एकाला कंटाळा आला की हात वर करा, तुमचा हात कोणाला दिसणार नाही, मला दिसेल, मी थांबेन. मी जंगलात गेलो होतो आणि मेळघाटच्या जंगलामध्ये. म्हणजे प्राणी, एखाद्याला आपण म्हणतो काय जनावरासारखा वागतोस रे असं म्हटलं ना, आमचे केमिस्ट्रीचे सर आहेत, की मला जनावरांचा अपमान केल्यासारखं वाटतो. कारण जनावरं शहाणी असतात, ती निसर्ग वाचतात. मेळघाटच्या जंगलात आम्ही गेलो होतो. आम्ही रात्री तिथल्या रेस्ट हाऊसमध्ये झोपलो फाटकसर आणि रात्री 3 माणसं तिथं आली. जागा नसल्यामुळे चौकीदारानं त्यांना वरंड्यात झोपवलं. त्यातला सगळ्यात घाबरणारा बरोबर मध्ये झोपला. रात्री 1 वाजता एक वाघ आला आणि बरोबर मधल्या माणसाला घेऊन जंगलात निघून गेला. रक्ताची किंकाळी आणि म्हणजे रक्ताची रेख आणि त्याची असं म्हणतात पसरलेली किंकाळी, आम्ही सगळे जागे झालो. आणि ती 2 माणसं गोंधळ करायला लागली की आम्हाला आत्ताच्या आत्ता जंगलातून बाहेर जायचंय, आमच्या मित्राला वाघाने नेलंय, आमचाही जीवाला धोका आहे, आम्ही इथं थांबणार नाही अजिबात. तो चौकीदार त्यांना समजून सांगतोय की बाबा रे, आता रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर जाता येत नाही, गाड्या बंद झालेल्या आहेत, आम्ही तुला आज झोपवतो, तरी ते ऐकायला तयार नाहीत. तो चौकीदार म्हणाला की बाबा रे, तुला किचनमध्ये झोपवतो, सगळ्यात सुरक्षित जागा आहे ती, तरी ती दोघं ऐकायला तयार नाहीत. शेवटी ते वॉचमन, तो चौकीदार, त्यांना चिडून जे काय बोलला ते अधोरेखित करण्यासारखं आहे. तो म्हणाला, हे बघा बाबांनो, वाघानं 1 माणूस खाल्लाय, त्याचं पोट आता भरलंय, आणि एकदा पोट भरल्यावर पुन्हा खायला वाघ म्हणजे काही माणूस नाही. म्हणजे 7 पिढ्यांच्या बेगमीची भाषा करणारे आपण शहाणे का एकदा पोट भरल्यावर अन्नाकडे पाहायचं नाही हे समजणारे प्राणी शहाणे, हे तुम्हीच ठरवा. तुमच्यावरच मी सोपवतो. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही नदिष्टचे अभ्यासक आहात. छान. पुढचा प्रश्न असा आहे की जी नदिष्टमधली सगळी पात्रं आहेत ती वंचित आणि उपेक्षित समाजातली पात्रं आहेत. तर त्यांच्यामध्ये जे तुम्हाला ट्रॅडिशनल विस्डम सापडलं, खरं सांगायचं म्हणजे अगदी सगुणा असेल, भिकाजी असेल, दादाराव असतील, तर त्या पात्रांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल निश्चितच. आपण दादारावांपासून सुरुवात करूया. आपण सगुणाबद्दल शेवटी बोलूया हां, कारण त्यानंतर बोलायसारखं माझ्याकडे काही राहत नाही आणि मी भावनिक झालेला असतो. तर तू बोलता बोलता विचारलंस ताई की नदीची आणि तुमची नाळ केव्हा जोडल्या गेली. थोडा भावनिक प्रसंग आहे, गौरी समोर आहे. म्हणजे खरोखर सांगतो, ती नसती तर मी नदीष्ट लिहू शकलो नसतो. आजही मी रात्री बेरात्री नदीवर जातो, तिला सांगतो मी नदीवर चाललोय, ती एवढंच म्हणते की जा पण पाण्यात उतरू नका. पण तिला 100% माहिती असते मी पाण्यात उतरणार आणि पाण्यात उतरलो की नदी पार करणं हा माझा रिवाज आहे. मला कशाचे भाव माहीत नाहीत सर, ते सगळं तिने सांभाळलं म्हणून नदीष्ट लिहू शकलो. आणखीन एक भावनिक अटॅचमेंट माझी नदीची नाळ कशी जोडल्या गेली याची आहे की माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि आम्ही तिची ट्रीटमेंटसाठी मुंबईला जायचो. 10 वर्षाचा तो स्पॅन होता. आणि एक दिवस ट्रेनमध्ये जाताना मी तिला सांगितलं की आई, रात्री बाथरूमला वगैरे गेलीस तर मला उठवशील, एकटी जाऊ नकोस. रात्री 1:30-2ला मला जाग आली. पाहतो तर आई शेजारच्या बर्थवर नव्हती. मी कावराबावरा झालो आणि धावत त्या सॅनिटेशनजवळ गेलो. आई त्या खांबाला हात धरून उभी होती, चेहऱ्यावर वेदना होती. मी म्हणालो, आई काय झालं? आई म्हणाली की अरे मनू, माझ्या पोटात प्रचंड दुखतंय. कोणी घागरभर थंड पाणी टाकेल तर माझ्या पोटातली आग थांबेल का रे? त्या क्षणी मला असं वाटलं की आपण आईच्या अंगावर जर अख्खी नदी ओतली तर आईच्या पोटातली आग थांबेल का? तो क्षण होता, तो प्रसंग होता नदीची आणि माझी नाळ जोडण्याचा. तिथून मी नदीशी जोडल्या गेलो. आणि मग ट्रॅडिशनल विस्डम किंवा हा जो यातले जे पात्र आहेत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी वाचलेत, ज्यांना अभ्यासक्रमाला आहे त्यांना ते माहिती असेल. दादाराव आहे,
सगुणा आहे, सकिना बी आहे. सकिना बी मला माटी मिले म्हणायची सर. माटी मिले म्हणजे आमच्याकडची सगळ्यात वाईट शिवी. पण ती जेव्हा माटी मिले म्हणायची तेव्हा कोणीतरी मला सत्कार केल्यासारखा वाटायचा. म्हणजे इतकं सुंदर तिचं ते जगणं होतं. आणि आज आपण जात धर्म वंश भाषा यात फार म्हणजे अडकून पडलेलो आहोत. सकिना बी मुस्लिम होती आणि तिची मानलेली आई पार्वती होती. किती सुंदर नातं होतं. आणि सकिना बी जेव्हा रेल्वेखाली येऊन गेली ना, तो किस्सा सांगताना ती पार्वती माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडली. हो, कुठं आली जात, कुठं आला धर्म, कुठं आला पंथ. आणि मग दादाराव नावाचं जे पात्र होतं, ताईने जे विचारलं दादाराव नावाच्या पात्राविषयी, ते माझे गुरु होते पोहण्यातले. मी त्यांचा शागिर्द होतो. आणि त्यांनी मला पहिल्यांदा नदीत कसं पोहायचं, पुरात कसं पोहायचं, पुरात पोहताना एक पथ्य पाळलं पाहिजे की त्या धारेला कधी तोडायचं नाही, असं बुद्धिबळातल्या उंटासारखं तिरपं जायचं, आपोआप आपण पलीकडच्या किनारा, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. फार अफाट माणूस होता दादाराव. मला किती वेळा माहीत नाही, पण असे अफाट किस्से त्यांचे आहेत. आणि मला एक दिवस असं वाटलं कोजागिरीची रात्री की आपण आकाशातलं चांदणं पाहण्यापेक्षा नदीत चांदणं कसं उतरतं पाहावं. म्हणून आमच्याकडे काळेश्वर नावाचा डोह आहे. लातूरची मंडळी येताना नांदेडची गोदावरी माहीत असेल. तो डोह अनेक मृत्यूंच्या कहाण्या घेऊन वाहतो भागवत सर. मला असं वाटलं की नदीत चांदणं कसं उतरतं आपण पाहावं. योगायोगानं गौरी माहेरी गेली होती, त्यामुळे तेव्हा नवीन होता सगळा काळ, त्यामुळे तोही भाग नव्हता. 11:30 वाजता मी काळेश्वरच्या डॅमवर नदीवर गेलो. तिथल्या मारुती मंदिराच्या मागं मोटरसायकल ठेवली कोणाला कळू नये म्हणून. त्यावेळी तिथं मासे पकडत नसतात, आता पकडतात. त्यामुळे असे हातभर मासे होते. मी पोहत निघालो. माझ्या छातीला मासे लागत होते. आणि अर्ध्या नदीत गेल्यानंतर मी नदीत असं उताणा पडलो. काय सांगू तुम्हाला ते दृश्य. अलौकिक नावाचा शब्द आपण फक्त ऐकलेला असतो, पण त्या अलौकिकाचा स्पर्श त्यावेळी मला झाल्यासारखा वाटला की मला कळत नव्हतं नदी ते शुभ्रधवल चांदणं पिऊन आपली युगानुयुगाची पापं धुते आहे, जी आपणच तिच्यात बुडवलेली आहेत, का ते शुभ्रधवल चांदणं नदी पिऊन आपली युगानुयुगाची तहान भागवते. मला काहीच कळत नव्हतं. मी बेभान झालो होतो. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलं फाटक सर की आपणच नदीत उतरत नाही तर कधी कधी नदी पण आपल्यात उतरलेली असते. आणि मी 2-3 मिनिटं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ब्रह्मांड झालो. पण आपली अवकाश, आपलं दामन फार छोटं असतं सर. हे अलौकिक आपल्याला फार काळ आपल्यासोबत ठेवू शकत नाही, ते आपल्याला पटकन बाहेर फेकून देतं. 3-4 मिनिटानंतर त्या अलौकिकानं मला असंच बाहेर फेकून दिलं आणि मला इमरोजच्या ओळी आठवल्या. गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. आणि मी याच्यात म्हणजे परत आलो तिथून. आणि दादाराव आपल्याला केव्हा भेटतील, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की बघा दादा, त्यांच्या भाषेमध्ये, दादाराव मला काय मामुली समजावलं का, मग रात्री 11:30 वाजता काळेश्वरचा डॅम पार केला, असं त्याची स्टाईल होती ती अशी. तसं त्याला सांगावं, त्यांची कौतुकाची थाप घ्यावी. 2 दिवसांनी मला ते भेटले. मग मी सांगितलं त्यांच्या पद्धतीनं त्यांना की असं असं मी केलंय, आता मी खरा तुमचा शागिर्द झालो. तर ते काहीच बोलले नाहीत, न कौतुकाची थाप मारली. एवढंच म्हणाले, बाबा रात्रीच्या नदीत उतरायचं नसतं रे, नदी झोपलेली राहते. काही वाक्य इन द लाईन वाचायची असतात, काही इन बिटवीन द लाईन वाचायची असतात, तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायची असतात. हे वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायसारखं होतं. म्हणजे रात्रीच्या नदी झोपलेली असते याचा अर्थ असा होतो की नदीतले जीवजंतू त्यांच्या भावसमाधीमध्ये असतात आणि ती समाधी डिस्टर्ब करायचा कुठलाच अधिकार आपल्याला नाही. या अर्थाने नदी जिवंत असते. या अर्थाने नदीष्टमध्ये नदीला मी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मानलेलं आहे. त्या नदीष्टची शेवटच ती जिती जागती आहे माझ्यासाठी, ती माझ्यासाठी माय आहे, आई आहे. म्हणून नदी म्हणजे आईचं विस्तारत गेलेलं गर्भाशय असं मी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आई गेल्यानंतर मी जो आहे, माझी नाळ तिने जर नदीशी जोडली नसती तर कदाचित माझं काय झालं असतं मला माहिती नाही. त्या माणसांनी आणि तुम्हाला असं पण आश्वस्त केलंय की माँ की कोप कभी धोका नाही देती, म्हणून तुम्ही आश्वस्तपणे पोहत राहिलात.
जसा ह्या म्हणजे सामान्य माणसांना तुम्ही जसं वाचलत तसा निसर्ग पण तुम्ही अतिशय प्रचंड ताकदीने उभा केला आहे. तर ती संवेदनशीलता जी निसर्गाबद्दलची आहे की त्याच्यामध्ये मग मोराच्या ऐकदार चालीचं रहस्य असेल किंवा नागांचं द्वंद्व असेल किंवा माकड आणि हरणांची गोष्ट असेल किंवा अनेक प्राककथांचे संदर्भ तुम्ही या कादंबरीमध्ये उद्धृत केलेले आहेत. मग महाभारतातले असतील, रामायणातले असतील. तर प्रचंड कुतूहल जे आहे किंवा तुमचं धाडस जे दिसतं ते व्हर्जिन प्लेस जी शोधली आहेत तुम्ही, तर ते अगदी गुदमरवून टाकणारा असा तो प्रसंग आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. मित्रांनो, खरं सांगतो, एक फाटका फकीर माणूस. मी अशा गावात राहिलो की तिथं 3-3 दिवस वीज सुद्धा येत नव्हती. आणि आज सचिन खेडेकरांच्या आवाजात त्याचं ऑडिओ बुक झालंय. सगळी मराठी फिल्म इंडस्ट्री फोन येतात मला, नंबर असतो पुस्तकावर. मी अवाक होतो. ते म्हणतात आम्ही तुझे डायहार्ड फॅन आहोत, ज्यांना पाहत आपण मोठे झालो, वाढलो. हे सगळं मिळालं त्या ज्या निसर्गामुळे जे मिळालं किंवा निसर्गाचा जो काही सगळा ढांडोळाने घेत होतो. तू काय प्रश्न विचारला? असा हरवतो बघा मध्ये मध्ये. हां, की मोरांच्या चालीचं जे काही एक रहस्य आहे. म्हणजे निसर्ग अनेक रहस्य तुम्हाला सांगायला उत्सुक असतो. पण फक्त कान डोळे उघडे ठेवून चालणार नाही. शरीरातली सगळी रंध्र उघडी ठेवा तर ते तुम्हाला ऐकू यायला लागतं. हळूहळू हळू त्याचा एक रियाज असतो. आपण मोर ऐटदार चालते असं सगळेच म्हणतो. मोराची चाल फार ऐटदार असते. पण कधीतरी आपण विचार केला आहे की मोर ऐटदारपणे का चालतो, त्याची चाल ऐटदार का असते? हे रहस्य सुद्धा निसर्गानं माझ्यासमोर मोकळं केलं. एक दिवस पहाटे मी नदीवर गेलो. 5:30-5:45 झाले होते. असं उजाडत होतं. भुरभुर पाऊस पडून गेलेला होता आणि माती ओली होती आणि त्या मातीवर मोर पावलांचे ठसे उमटलेले होते. मी त्या ठशांचा सुरुवातीला पाठलाग करायला लागलो. नंतर रांगत रेखत जवळपास 1 किलोमीटर मी त्याचा पाठलाग करत होतो. मला जाणवलं की माझी चाहूल लागली की मोर वेगाने जात आहेत, पुन्हा सावकाश जात आहेत. माझी चाहूल लागली की वेगाने जात आहेत, पुन्हा सावकाश जात आहेत. मी एक काडी घेतली भागवत सर. काडी घेण्याचं श्रेय हुलबाला आणि जिम कार्पेटला आहे. आणि काडी घेऊन त्यांच्या पावलाचं अंतर मोजायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की मोर वेगाने चालवत का सावकाश चालवत, त्यांच्या पावलातलं अंतर मात्र अजिबात बदलत नाही. आणि म्हणून मोलाची चाल ऐटदार वाटते. म्हणून लेकरांनो, ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला ऐट येत असते. त्याची ऐट तुमच्या जगण्याला आणायची असेल तर दुःख आले की खांदे पाडू नका, सुख आलं की म्हणजे मस्ती येऊ देऊ नका. मित्रांनो, नदीष्ठनं मला काय दिलं असं जर लोकांनी विचारलं तर मी सांगतो की मला अधिक नम्र केलं, मला लहान व्हायला शिकवलं. आणि माझ्याकडून जर तुम्हाला काही घेता येत असेल तर लहान व्हायला शिका. व्हर्जिन प्लेसबद्दल ऐकायचंच आहे मला. अंजान जागेवरची वाळू, तुमच्यापैकी ज्यांनी नदीष्ठ वाचलेलं आहे त्याच्यामध्ये असेल. काय तो प्रसंग होता मित्रांनो. मग त्या दादा बामनवाडच्या तातानं त्याला ती गोष्ट सांगितली होती. मी पुन्हा तुम्हाला त्या ट्रॅडिशनल विस्डमकडे नेलं. जो ट्रॅडिशनल विस्डम मला दादारावांनी सांगितला, आपण तो हरवत चाललोय सर. म्हणजे एक काळ असा होता की कोजागिरीला चालणं कसं पडलं हे पाहून गावातला जुना माणूस सांगायचा की यावर्षी पाऊस कसा पडणार आहे आणि तो करेक्ट निघायचा. ते सगळं आपण हरवत चाललोय. आणि त्याच्या ताताने त्याच्या वडिलांना मूलबाळ होत नव्हतं म्हणून व्हर्जिन जागेवरची वाळू आणून दिली होती. आणि असं त्यांनी ते सांगितलं. अर्थात मी कुठली अंधश्रद्धा पसरवत नाहीये, पण एवढंच सांगतोय की वाळूपासून होमिओपॅथीतलं सिलिका नावाचं औषध तयार होतं. आणि ते सिलिका नावाचं औषधाविषयी असं म्हटलं जातं, केमिस्ट्रीचे सर आहेत, मी कुठली अंधश्रद्धा पसरवत नाहीये सर, ते सिलिकाचा नावाचं औषध जिथं सर्जनचा नाईफ पोचत नाही तिथपर्यंत ते औषध पोचतं असं होमिओपॅथिक डॉक्टर म्हणतात. कदाचित तसे काहीतरी गुणधर्म त्या पाण्यात असू शकतील त्या वाळूमध्ये आणि त्याच्याने त्याला संतती राहिली असेल वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मला त्या मिथमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मला तो पराक्रम आवडत होता. मला लहानपणापासून असे पराक्रम करायची सवय. मी तुम्हाला सांगितले क्रिकेटचा तर मला इतका नाद होता ना की 12 तास मी ग्राउंडवर असायचो. पण सर तुमचा तो नावबंधू तेंडुलकर जन्माला आला आणि माझं सगळं स्वप्न क्रिकेटर व्हायचं राहून गेलं. असे काहीतरी गमती झालं. तो जन्माला नसतं तर कदाचित मी क्रिकेटर झालो असतो वगैरे वगैरे. तर सांगायचा मुद्दा हा की ती वाळू आपण काढावी आणि म्हणून तो प्रयत्न मी केला आणि ती वाळू काढून आणली. तो फारच म्हणजे अंगावर काटे आणणारा प्रसंग आहे. मी तो सांगत नाही, फार त्याच्यामध्ये पडत नाही मी. पण वाचकांना लिहिण्यासाठी पुन्हा एकदा मी तो प्रयोग केला. म्हणजे जवळपास 7-8 तास मी पाण्यात होतो
जवळपास 4-5 किलोमीटर मी त्या दिवशी पोहलो आणि आल्यानंतर मी असा झालो होतो, अवस्था माझी अशी झाली होती की त्या देवळातल्या पुजाऱ्यानं मला एक बिस्किटचा पुडा, आम्ही तिघं त्यांनी चहा केला, बिस्किटचा पुडा ठेवला, तर मी आधाशासारखी विचारही न करता आयुष्यात पहिल्यांदा सगळी बिस्किटं खाऊन टाकली चहाबरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की ह्या नदीस्थची जी रचना आहे ती अतिशय गोळीबंद अशी रचना आहे. ह्या नदीस्थची सुरुवात जी तुम्ही केली आहे ती रूमी संतांच्या वचनांनी केलेली आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या आत्म्याला स्मरून करतो तेव्हा आपल्या शरीरातून चैतन्यमय स्रोत असं नदीचा वाहताना आपल्याला जाणीव होते आणि तोच आपला जगण्यातला आनंद आहे. तर हा जगण्यातला आनंद सगळ्यांनाच मिळावा किंवा एखाद्या कलावंताचं कलेशी इमान कसं असतं किंवा आमचे जे विद्यार्थी आत्ता नदीस्थ कादंबरी शिकतायत तर त्यांना तुम्ही काय सांगाल आणि मग आपण सगुणाकडे जाऊया. ताई, खूप छान प्रश्न विचारतोयस तू. म्हणजे मी वाचत गेलो मित्रांनो खूप. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लहानपणी मी निसर्ग वाचला, पुस्तकं वाचली, माणसं वाचली. पुस्तकं तर मी प्रचंड वाचायचो. माझे बाबा प्राचार्य होते सर आणि मी प्रचंड खोडकर होतो बरं का. त्यामुळे याला गप्प बसवायचं तर आपल्याबरोबर कॉलेजमध्ये लायब्ररीत बसवायचं याला आणि अभ्यास करायला लावायचा. पण मी अभ्यासाच्या पुस्तकात दुसरी पुस्तकं ठेवून ती पुस्तकं वाचायचो आणि त्यामुळे मी खूप समृद्ध झालो. तुम्हाला मी अब्राहम लिंकनचं उदाहरण सांगतो. अब्राहम लिंकनचं नाव तुम्ही ऐकलं असेल. अब्राहम लिंकन जेव्हा तुमच्या वेळा होतं ना तेव्हा ते दर शनिवारी रविवारी आपल्या गावापासून दूर 40 किलोमीटर गावी पायी जायचे. कारण तिथे एक सरदार होता आणि त्याची लायब्ररी फार समृद्ध होती. तिथं जायचे, शनिवार रविवार पुस्तकं वाचायचे, उपाशी तापाशी बसायचे आणि पुन्हा 40 किलोमीटर पायपीट करत आपल्या गावी यायचे. तो सरदार हसायचा आणि म्हणायचा की काय मूर्ख मुलगा आहेस रे तू, उपाशी तापाशी येतोस, पुस्तकं वाचतोस आणि निघून जातोस. लिंकन एवढेच म्हणायचे की मी यावेळी 7 पुस्तकांनी समृद्ध झालो, यावेळी 8 पुस्तकांनी समृद्ध झालो, यावेळी 10 पुस्तकांनी समृद्ध झालो. असे अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले मित्रांनो तेव्हा अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. कारण जात-पात मानणारी पाळणारी घाणेरडी माणसं फक्त आपल्या देशात आहेत असं नाही, जगात सगळीकडेच पसरलेली आहेत. एक चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष होतो हे अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आणि म्हणून ते पहिल्यांदा जेव्हा अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले तेव्हा एक कुत्सर म्हातारा खासदार उभा राहिला आणि म्हणाला, अब्राहम लिंकनजी नमस्कार. जगातल्या या सगळ्यात मोठ्या शक्तिशाली सभागृहात मी तुमचं स्वागत करतो, पण माझ्या पायातले बूट आहेत ना तुमच्या वडिलांनी शिवलेले आहेत. एवढा मोठा अपमान ताई. तुम्ही मी असतो तर त्याला बाहेर फेकून दिलं असतं, त्याचं खासदारकी रद्द केली असती, काय तोफेच्या तोंडावर दिलं असतं, काय काय शिक्षा देता येतील त्या दिल्या असत्या. पण अब्राहम लिंकन पुस्तकं वाचणारा माणूस होता. त्यांनी काय करावं, त्यांनी जे केलं ते जगाच्या इतिहासात अजरामर झालं. तो चालत 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 त्या म्हाताऱ्या खासदाराकडे गेला आणि म्हणाला, नमस्कार आणि धन्यवाद. अशा आनंदाच्या क्षणी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिलीत. ते जेवढे चांगले चांभार होते ना तेवढं चांगलं राष्ट्राध्यक्ष मला होता येणार नाही. बघा. आणि आणखीन एक सांगतो, या सभागृहातल्या अनेकांचे बूट माझ्या वडिलांनी शिवलेत. माझे वडील जाऊन बरेच दिवस झालेत. तुमच्यासाठी कोणाच्या बुटाच्या टाचा घासल्या असतील, फाटल्या असतील, खराब झाल्या असतील तर माझ्याकडे पाठवून द्या, रिकाम्या वेळात दुरुस्त करून मी पाठवून देतो. काय उत्तर आहे मित्रांनो. म्हणजे या वाचनाने मला समृद्ध केलं आणि या समृद्धीतून मी लिहित गेलो, घडत गेलो किंवा माणसं वाचत गेलो. म्हणजे माणसं कशी असतात, माणसांवर त्याचं ॲनालिसिस करणं, विश्लेषण करणं. तुम्हाला मी सांगितलं की ती मला माटी मिले म्हणायची. त्याचं फार सुंदर वाक्य आहे. त्याचा अनुवाद मला करता आला नाही सर. माझ्यासाठी वाजली का बेल? सुरुवात म्हणजे आता वाजत राहील, आता वाजत राहील. अच्छा. आणि ही अशी आपली वाजवायची घंटा दिसते. थांबलाच नाही तर घंटा डोक्यात घातली जाईल. हां. मग तिचं वाक्य असायचं की मला सकाळी नदीत भेटायची आणि रात्री बेरात्री स्टेशनवर भेटायची. माटी मिले दिन खुलने को नदी पे मिलता, रात बंद होने को ठेसन पे, क्या कोई कामा नाही करे तेरे को. म्हणजे तिच्या या बोलण्याचा आणि त्या जगण्याचा अनुवाद मी कधी नाही करू शकलो. म्हणजे इतकं ते सगळं माझ्यासाठी भव्य होतं. म्हणजे ती कुरूप होती दिसायला, पण नदीत येऊन आंघोळ करायची, झुरपाट लपून आंघोळ करायची. मी तर विचारतो, का बाई इकडं काय ते सांडशील ना म्हणायचो नदीमध्ये.
ही लोक सर फार छान बोलतात. ती आंघोळ करायला यायची नाही नदीवर, आंघोळ धुवायला यायची. किती सुंदर शब्द आहेत नाही की आंघोळ धुवायला आले म्हणायचे. आपण आंघोळ करतो पण ते आंघोळ धुवायची. मग ती असं बोलायची, असं वागायची आणि म्हणायची की पोरटोरं बघतात रे म्हणून इथं नदीच्या काठावर झुडपात येऊन आंघोळ करते वगैरे वगैरे असं सांगायची. तिच्या आयुष्याविषयी सांगायची. भिकाजी नावाचं पात्र आहे त्याच्यामध्ये. ते तर अंगावर म्हणजे त्याचं ती जी घटना आहे त्या घटनेनंतर अनेक वाचकांनी ते पुस्तक काही काळ बाजूला ठेवून दिलेलं आहे. तर तो भिकाजी बोलायचाच नाही सुरुवातीला माझ्याशी, काहीच बोलायचा नाही. मग मी एक दिवस त्याला म्हणालो की अरे मला भूक लागली रे, पलीकडे पोहून यायचो आणि तो आंघोळ करायचा, आपण जेवण करूया, तुझा डब्बा काढ की म्हणालो. सर विचार करा, भिकाऱ्यानं मागून आणलेला डब्बा, भाकरीचा तुकडा इकडे पडलेला, वरण इकडे पडलेलं, भात इकडे पडलेलं, असा त्याचा डब्बा त्याच्याबरोबर मी महिनाभर खाल्ला. आपण हायजीन गोष्टी किती पाळतो, आरोग्यविषयक गोष्टी किती पाळतो, पण त्या कशाचा विचार न करता जेव्हा महिनाभर त्याच्याबरोबर डब्बा खाल्ला तेव्हाच तो माझ्याशी मोकळेपणे बोलायला लागला आणि तेव्हाच नदीश टाकारली. या कादंबरीतलं एक महत्त्वाचं पात्र म्हणजे सगुणा, जी तृतीयपंथी आहे आणि तृतीयपंथीयांकडे बघण्याची एक पांढरपेशा समाजाची वृत्ती कशी असते. एक तर तिरस्कार वाटतो किंवा भीती वाटते, पण ह्या सगुणेतली जी शहाणीव आहे तुम्हाला सापडलेली, ती नेमकी तुम्ही कशा पद्धतीने संवाद साधलात आणि कशी शोधलीत? माझा एक दावा आहे, म्हणजे आग्रह नाही आपण तो मानावाच असा, पण या देशातली जी उदात्त संस्कृती आहे, फार मोठी संस्कृती आहे देशाची. म्हणजे अगदी फार मागं जाऊ नका सर, आम्ही कधी वाचणार वेद पुराण वगैरे, ठीक आहे वाचू नका, पण रस्त्यात भिकाऱ्याला जेवताना कधीतरी पहा, जेवताना कुत्रं जरी आलं ना तरी आपल्या भाकरीतला कोरभर तुकडा तो त्या कुत्र्याला टाकतो आणि मग जेवण करतो. ही आमची संस्कृती आहे, दिस इज अवर कल्चर. म्हणून या लोकांनी हे कल्चर फार छान जपलेलं आहे. सगुणा मला पहिल्यांदा भेटली, मी अपडाऊनची नोकरी करायचो तेव्हा मी प्राध्यापक होतो आणि एक छुटपुट दंगल झाली होती आणि या मीडियामुळे ही दंगल लगेच देशभर पसरते. तशी ती दंगल देशभर पसरली होती. मी कॉलेजहून स्टेशनवर आलो, मला हायसं वाटलं की पहिल्यांदा स्टेशनवर गर्दी नव्हती, माणसंच नव्हती. चला आज आपल्याला मस्तपैकी काही धक्काबुक्की न करता ट्रेनमध्ये बसता येणाऱ्या आनंदात मी होतो. तेवढ्यात गाडीचं धूर स्टेशनमध्ये शिरलं. मी डब्यात शिरलो, डब्बा पूर्ण रिकामा होता, कोणीच नव्हतं. त्याही क्षणी मला आनंद वाटला की सर आज आता आपण या डब्याचे राजे आहोत. मी डब्यात बसलो गाडी थांबल्यानंतर आणि तेवढ्यात डब्याच्या त्या दरवाजातून कोणीतरी येतंय असं मला माझ्या नजरेत दिसलं. मी पाहिलं तर तो तृतीयपंथी होता, ती तृतीयपंथी होती. कारण हातातले चुडी तिच्या बांगड्या चमकत होत्या, अंगावर चमकदार ड्रेस होता आणि ती चालत यायची स्टाईल वगैरे. माझा मूड गेला, म्हणजे आपली शांतता गेली. म्हणलं आता ही काहीतरी गोंधळ करणार, काहीतरी गडबड करणार. मग मी त्याची नजर चुकवली आणि खिडकीतून बाहेर पाहत बसलो. तरी मला जाणवत होतं की ती माझ्याच दिशेने येते. ती चालत 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 माझ्या दिशेने आली आणि माझ्या समोरच्याच बेंचवर बसली. मी अस्वस्थ झालो. तिने माझ्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाली, अरे क्या रे, डर गया है क्या? तू बोल ना, तुम्हारा समाज हमको क्या बोलता रे? मी काही नाही, कुछ नाही. आपण म्हणजे फार शरणागती पत्करतो म्हणजे, आणि आपल्या शरीरालाही सवय झाली केव्हा कसं हसायचं आणि केव्हा कसं नाही हसायचं. सेफ गेम कसे खेळायचे आपल्या शरीराला फार छान सवय झालेली. मी लगेच 50 रुपयाची नोट काढली आणि तिला देऊन टाकली. नाही रखले. तिने नोटेकडे असं पाहिलं, बाजूला ठेवली, म्हणजे ॲक्च्युअल जो प्रसंग घडला तसा. पैसे के लिए तेरे पास नहीं आए रे असं म्हणाली. आणि मग बोल ना, तेरा समाज हमको क्या बोलता, तुम्ही आम्हाला काय म्हणता सांगणार आहे. मग मी आता 50 रुपये दिले होते, गेम सेफ झाला होता. मी म्हणालो, आम्ही तुम्हाला हिजडा म्हणतो, छक्का म्हणतो. त्यानंतर ती करून हसली, त्यापेक्षा ती हसली नसतं तर बरं झालं असतं. आणि म्हणाली, मी गाडीत चढले, आपली नजरानजर झाली. नजर कोणी चुकवली रे, तू का मी? मी म्हणालो, मी नजर चुकवली. मग हिजडा कोण रे, नजर चुकवणारा हिजडा का नजरेत नजर देणारा हिजडा? म्हणजे हा प्रश्न तिने मला एकट्याला विचारला नव्हता, अख्ख्या समाज व्यवस्थेला हा प्रश्न विचारला होता की हिजडा कोण. मित्रांनो, ज्याने नदीष्ट वाचलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे 30,000 प्रती आत्तापर्यंत गेलेल्या आहेत. ज्याने नदीष्ट वाचलेली आहे त्या अनेकांचे मला फोन येतात
की आजपर्यंत आम्ही तृतीयपंथीकडे पाहत नव्हतो, पण परवा ते दिसली, आम्ही 50 रुपये काढून दिले, 100 रुपये काढून दिले, 500 रुपये काढून दिले, 1000 रुपये काढून दिले. मला वाटतं नदीष्टला मिळालेल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा ही रक्कम मला जास्त मोलाची वाटते. सगुणाचा सेकंड पार्ट मी नंतर सांगेन, त्याच्या आधी तुझे काही प्रश्न असतील तर विचार, मग सगुणाचा सेकंड पार्ट सांगून मी थांबवेन माझं. नदीष्टची जी रचना आहे ती अतिशय गोळीबंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण एखादी रोजनिशी लिहितो तसं एक प्रथम पुरुषी निवेदन तंत्र ह्या म्हणजे नदीष्ट कादंबरीसाठी वापरलेलं दिसतं. ते तुम्ही हेतुपूर्वक वापरलं का? आणि दुसरी गोष्ट काय की नदीष्टची भाषा जी बॉर्डरवरची तुमच्या भाषा आहे, हिंदी, उर्दू असे शब्द त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे कादंबरीला एक चांगलं वजन प्राप्त झालेलं आम्हाला दिसतं. तर हा सगळा मेळ तुम्ही कसा घातलात आणि अगदी परफेक्ट असं रूप जे नदीष्टचे आहे ते वाचकांसमोर कसं ठेवलं? ताई मला म्हणजे नदीष्ट मी लिहित नव्हतो सर, मी जगत होतो. म्हणजे लिहिणं वगैरे फार नंतर सुरू झालं. घरी येऊन गौरीला सांगायचो की आज असं झालं तसं झालं. ती म्हणाली की तुम्ही फार छान सांगताय, नोंदी करत ठेवा. आणि नोंदी व्हायला लागल्या. भाषेचा प्रयोग आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामागे एक विचार आहे. म्हणजे अनेक जण असं म्हणतात की नदीष्ट हा कादंबरीच्या फॉर्मचा प्रयोग आहे. मराठीचे प्राध्यापक, हिंदीचे प्राध्यापक असतील तर ही कादंबरी म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट असतं. नदीष्टला सुरुवात नाही, मध्य नाही, शेवट नाही. त्याचा भाषेचा प्रयोग आहे. त्यात उर्दू आहेत, पारसी आहेत, हिंदी शब्द आहेत, तेलुगू शब्द आहेत. मुळात सर मला असं वाटतं की जात पात वंश भाषा धर्म म्हणून आपण माणसात भेद केले. भाषा जर एकमेकांमध्ये सहज मिसळत असेल तर आपल्या बापाचं काय चाललंय? आणि त्या भाषा आपल्या भाषेत मिसळून आपल्या मराठी भाषेचा दायरा जर वाढत असेल तर किती छान गोष्ट आहे ना ती. आणि म्हणून मी तो प्रयोग जाणीवपूर्वकपणे केला. त्यात एक वाक्य आहे मित्रांनो, तुमच्या पिढीसाठी हे वाक्य सांगतो. माझं आवडतं वाक्य किंवा माझं नदीष्टचं चिंतन काय असेल जर तुम्हाला कोणी एका वाक्यात सांगा म्हणालो तर त्यातलं एक वाक्य आहे, एखादा आस्तिक असेल तर त्यांना इतकं टोकाचं आस्तिक असलं पाहिजे की एखाद्याचं नास्तिक पण सुद्धा त्याला प्राणपणाने जपता आलं पाहिजे. आणि एखादा नास्तिक असेल तर तो इतका टोकाचा नास्तिक असला पाहिजे की एखाद्याचा आस्तिक पण त्यांनी प्राणपणाने जपलं पाहिजे. संपला विषय. तुम्ही उजवे आहात का डावे आहात, तुम्ही आस्तिक आहात का नास्तिक आहात, हा प्रश्न फार गौण आहे. तुम्ही एकमेकामध्ये संवादाचा पूल ठेवा, एकमेकाला कर्फ्यू लावू नका. संपला विषय. तुम्ही कुठल्याही विचार, घरातली 5 माणसं एका विचारांची नसतात, समाजातली कशी काय असतील? तुम्ही म्हणता सर बोलायला फार सोपं आहे पण जीवनात काय होतं तुम्ही पाहता का? मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो. म्हणजे मी जगलो अगदी लहानपणापासून. आणि मी विद्यापीठात MA करायला होतो सर. आणि अंघोळ झाली की प्रार्थना करायचो देवासमोर उभा राहून. आणि त्यावेळी माझा एक मित्र यायचा, तो इतर धर्मीय होता, तो देव वगैरे मानत नव्हता. आणि तो येऊन अभ्यासाला यायचा आणि सिगरेट पीत बसायचा. असं 15-20 दिवस झालं. मी काहीच म्हणालो नाही. एक दिवस तो म्हणाला, अरे मन्या तू काहीतरी ते प्रार्थना करतोस, आपण काही देव मानत नाही, तू माझे सिगरेट पीत बाहेर बसत जातो तुझं होईपर्यंत म्हणाला. मी त्याला म्हणालो, बाबा प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय म्हणलं? तू बस ना मध्ये, तू सिगरेट समज, मी उदबत्ती समजतो. एवढं सोपं आहे गणित. आणि मित्रांनो, आजपर्यंत आम्ही जीवाभावाचे मित्र आहोत. जर तेव्हा त्याला म्हणालो असतो तुला कळत नाही का रे, मी प्रार्थना करतोय देवाची आणि तू सिगरेट पितोस, तुला काय अक्कल नाही का, तर आमच्यामध्ये दरार पडली असती. ही दरार केवळ आमच्या दोघांमध्ये नाही, 2 धर्मामधली दरार राहिली असती. पण माझ्या त्या कृतीनं आम्ही आजपर्यंत जीवाभावाचे मित्र आहोत. तो म्हणतो तुझा देव जर असा असेल तर मलाही मानायला हरकत नाही यार, असं तो म्हणायचा, असं तो म्हणतो. आणि हे सूत्र तुम्ही जगताना लक्षात ठेवा. जात धर्म वंश भाषा यात कशातच पडू नका. अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे, अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे. त्याला आपण त्याच्यापेक्षा जगण्याकडे ओपन हे ठेवून, नजर ठेवून पहा. म्हणजे आंखे तो सबके पास आहे, नजर किसके पास आहे. तुमची नजर डेव्हलप करा. आणि वर्षाताईसारख्या, मॅडमसारख्या, सरांसारखे, भागवत सरांसारखे, फाटक सरांसारखी माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत. तुमचे डोळे स्वच्छ करून घ्यायला, तर त्यांच्याकडे पहा आणि पुढे जा. नदीष्ट या कादंबरीच्या केंद्रस्थानी नदीच आहे. पण तुम्हाला शहाणपण देणारी माणसं, त्याच्यामध्ये एक झिंगाभोई बामणवाड म्हणून पात्र आहे. तो म्हणतो की पोटापुरते त्या दिवसाचे मासे गोळा करायचे आणि अंजान वाळू काढायचं त्याने रहस्य सुद्धा त्यांनीच तुम्हाला शिकवलं. त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. अभ्यासक्रमाला आहे, कंटाळा नाही तर मुलांना. कंटाळा तर फक्त एक हात वर करा, कोणाला सरांना दिसणार नाही, फक्त मला दिसेल. आपण थांब गुंडाळू. बामणवाड मला सकाळी नदीवर भेटायचं सर, पहाटे. त्याची ती किष्टी, तर कष्टीला किष्टी म्हणायचा, थर्माकोलची केलेली असायची.
आणि इकडून तो त्याची कष्टी सोडायचा, किष्टी म्हणू आपण त्याला, आणि मी इकडून देह सोडायचा. आणि हे सोडताना तो नदीभर पुकारा करायचा, छलोछनी करावा हाची विचार, ऐसे घात करी काळ सावधान, असं म्हणायचा. मग आम्ही तिकडे जाऊन भेटायचो. आमच्या गप्पा टप्पा व्हायच्या, आज मरळ भेटला, आज हे भेटला, याची किंमत ते, असं असं आमच्या गप्पा व्हायच्या. आणि मग तो त्याचे मासे विकायला निघायचा आणि मी माझा दिवस विकायला निघायचो. आणि असा हा बामणवाड एकदम गायब झाला, भेटलाच नाही. मी दिवसाचे सगळे प्रहर येऊन पाहिले, सगळे, पण दिवसा रात्री तो भेटलाच नाही. बामणवाड सकाळी असला की मला बरं वाटायचं की समजा आपण बुडून वाहत गेलो तर कोणीतरी आपल्या घरी सांगेल, बाबा बघा, म्हणजे आपल्या मरणाची सुद्धा नोंद व्हावी अशी किती माणसाला अपेक्षा असते ना. अरे वाहून गेल्यावर कोणी घरी सांगितलं काय न सांगितलं काय फरक, तू गेलास ना. पण तसं. आणि मग 2 महिन्यांनी हा बामणवाड मला भेटला. म्हणजे तो पलीकडच्या किनाऱ्यावर मला दिसला, कष्टीवर होता. मी असा वेगाने मारत मारत हात गेलो आणि म्हणालो, काय बामणवाड, क्षणोक्षणी काळ आणि मासे संपत चाललेत की हो, कुठे गायब होतात. तो खंगून खंगून गेला होता बघा. फार अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण आयेदिन बलात्काराच्या बातम्या वाचतो, पण अशा गोष्टी आपल्याला हुरूप देतात आणि काही अजून सगळं निसटून गेलेलं नाही असं सांगतात. तो बामणवाड धाय मोकलून रडायला लागला, माठ झिरपावत असा झिरपायला लागला आणि म्हणाला, काय सांगू साहेबा, 2 महिन्यापूर्वी रात्रच्या एक चांगल्या घरातली बाई इथं आंघोळ धुवायला आली सांच्या पारी. मी तिला म्हणलं बी, पोरं टोरं चांगले नाहीत, येत जाऊ नको सांच्या पारी. मी असं म्हणायला आणि बेश्रमातून 4-5 पोरं यायला आणि तिला बेश्रमात ओढायला एकच येळ. माशासाठी जीव घेणारी ही पोरं काय करतील म्हणून मी बी गपगार गुणानं बसलो. अर्ध्या घंट्यानं ती अंगभर इसकटलेली बाई माझ्यामोर आली की हो, आणि धाय मोकलून रडली. त्यानंतर त्याचं वाक्य आहे का भागवत सर, त्या दिवशी ती अंगभर विस्कटलेली बाई माझ्यामोर आली की हो, धाय मोकलून रडली. त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस नदीचं पाणी मला कमजोर वाटलं आणि तो धाय मोकलून रडायला लागला. मित्रांनो, आज आयदिन बलात्काराच्या बातम्या वाचतो, पण ज्याचं पोट पाणी आहे मासे पकडण्यावर, तो माणूस एक बलात्काराची घटना घडताना आपण काही म्हणता काही करू शकलो नाही. नदी म्हणजे सुद्धा स्त्री आहे, मीला तोंड कसं दाखवू या भावनेनं उपाशी तापाशी तो आणि त्याचं कुटुंब राहतं. ही फार सकारात्मक घटना आहे. आणि पुरुषांसाठी मी सांगतो की आपण स्त्रीला अजूनही असा खंदाच दिला नाही की मामा असो, दादा असो, काका असो, नवरा असो, भाऊ असो, की तिने विश्वासाने आपल्या खांद्यावर डोकं ठेवून सांगावं, बाबा रे माझ्यावर बलात्कार झालाय. ती गप्प बसते बोभाटा नको म्हणून आणि अशा बलात्कारांचं फावतं. म्हणून मित्रांनो, स्त्रीच्या पदराला हात घालणं हा पुरुषार्थ नाही. तिच्या पदराआडचं दुःख ज्याला पाहता येतं त्याला खरा पुरुषार्थ कळला असं मला वाटतं. म्हणून तिच्या पदराआडचं दुःख पाहायला आणि याच जाणीवेच्या कवितेच्या 4 ओळी घेतो आणि मग सगुणाकडे येतो आणि आपण निरोप घेऊया. की मला प्रत्येक काळामध्ये नाद आहेत बघा. नाद तुम्हाला सांगितलं की एक काळ होता क्रिकेटचाच नाद होता, वेड्यासारखा क्रिकेट खेळायचो. नंतर अंत्यविधी गावात शहरात गल्लीत कोणी गेला असेल तर अगदी सकाळपासून कवटी फुटण्याचे आवाज येईपर्यंत मी तिथं थांबायचो. म्हणजे मला असं वाटायचं मी गेलो नाही तर अंत्यविधी होणारच नाही की काय. ते राष्ट्रीय कर्तव्य आहे असल्यासारखं मी ते काम करायचो सगळं. म्हणजे इतपत होतं तुम्हाला सांगतो की आम्ही 4 मित्र असायचो की त्या सगळ्या भुकेजल्या नातेवाईकांना वाटेल लावायचं तेंडुलकर सर. आता आम्ही बघतो कवटी फुटेपर्यंत थांबायचं असतं, तुमच्याकडे काय पद्धती माहिती नाही, पण आमच्याकडे कवटी फुटेपर्यंत थांबावं असं म्हणतात. मग त्या सगळ्या नातेवाईकांना वाटेला लावायचो आम्ही 3-4. आमच्याकडे किटली होती सर. त्या किटलीमध्ये कान तुटलेले 4-5 कप, एक किटली पिशवीमध्ये, त्याला खलती म्हणायचो आम्ही, असायचं. आणि मग 25 पैशाच्या पत्तीचा पुडा मिळायचा आमच्या वेळेच्या काळामध्ये आणि 25 पैशाची साखर आणायचो आणि त्या सरणाच्या धगीवर थकलेलं असायचो, पैसे नसायचे खिशामध्ये, त्या सरणाच्या धगीवर चहा करून प्यायचो आम्ही. आणि एखादा कोवळा जीव असेल जळत तर त्यावेळी चहाला मला देहाचा वास यायचा. आणि याच्यात लोक मला विचारायचे की देह पाहून की याला किती लाकडं लागतात रे, त्याला किती लाकडं लागतात रे, आणि मी ते हिशोब परफेक्ट सांगायचो. त्याच अनुभवावरची तुमच्या इथल्या तमाम स्त्रियांसाठी, महिलांसाठी, मुलींसाठीच्या कवितेच्या 4 ओळी सांगतो. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. माणसाच्या देहाच्या आकारावरून लाकडाच्या क्विंटलाचे हिशोब सांगायचो मी परफेक्ट. मजबूत हाडापेराचं माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. मजबूत हाडापेराचं माणूस 4.5 क्विंटल लाकडात आटोपतं. लहान चणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात.
लहान सणीच्या माणसाला राख रांगोळी व्हायला 2.5 क्विंटल लाकडं पुरतात, तर बाई माणसाला जळायला फारशी लाकडं लागत नाहीत. आयुष्यभर जळत राहिल्यामुळे शेवटी जळण्यासाठी तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही शिल्लक उरत नाही. तिच्याकडे देहाशिवाय फारसं काही. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे नेहमी स्त्री असते. तसं गौरीने तुम्हाला तुमचं नदिष्टपण नादिष्टपण चांगलं सांभाळलेलं आहे. काय वाटतं तिला रोज तुम्ही नदीवर जाता तेव्हा आणि महापुरात उडी घेता तेव्हा? सुरुवातीला ती खूप घाबरायची सर. ती पुण्याहून आली होती आणि मी नदीवर गेलो की 2-2.5 तास तिथं ते सगळं मला कावरे बावरे पण मला त्रास व्हायचा मला. मग ती कोणाला तरी पाहायला पाठवायची वगैरे वगैरे. मग काही दिवस मी तर नदीवर घेऊन जायला लागलो आणि तिला दाखवायचो तिथं आपल्या आईचा अंत्यविधी झाला ती जागा आणि ही माय, या 2 माय मला बुडू देणार नाहीत. हा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला आणि आज मी कुठेही पोहतो, काहीही करतो, पण तिला कधी भीती वाटत नाही. आणि खरंच सांगतो, मला भाजीचे भाव माहीत नाही, दुधाचे भाव माहीत नाहीत, काहीही माहिती नाही. खोटं वाटेल तुम्हाला, मला कोणीही सहज पैशाच्या बाबतीत फसवू शकतं. ती मला एवढंच म्हणते, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. म्हटलं बाई तुला एवढंच कळलं ना तर आयुष्यातलं खूप काही कळलं की आपल्या नवऱ्याला काहीच कळत नाही. हां, हे फार कळलं तुला आयुष्यातलं. हां, म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काही कळायची गरज नाही. ते तिला चांगलं कळलेलं आहे. पण तिची सुरुवातीला दमछाक झाली. पण मित्रांनो, नदिष्ट जरी मी लिहिलेली असली तर त्याच्या पाठीमागे गौरी आहे, ही माझी भावना आहे. शेवटच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आमच्या ज्या विद्यार्थी अभ्यासतात तुमची कादंबरी, तर माझे काही सुटून प्रश्न गेलेले असतील तर प्रातिनिधिक कोणीतरी प्रश्न विचारायला यापुढे, कारण नदिष्ट अभ्यासल्यापासून त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. नम्रता किंवा सृष्टी, कोणीतरी या. काय नाव म्हणाले? तिचं नाव नम्रता. बघा मॅडम, मुलाखतीत किती मग्न होऊन गेल्यात, सगुणा म्हणायला लागले. माझी आयुष्यात इच्छा अशीच असते की मला नम्रताच भेटावी आणि नम्रता भेटली. आपण नम्र व्हायला पाहिजे. तुझं नाव पण नम्र आहे ताई. हां, मला सर 70% महिलांचे फोन येतात नदिष्ट वाचल्यानंतर, पण माझा पहिला शब्द असतो ताई. तिला विश्वास वाटला पाहिजे की, आणि म्हणून अनेक स्त्री वाचक 2-3 फोन केल्यानंतर मला म्हणतात की सर आम्हाला साहित्यिकांना बोलायची भीती वाटते, पण 2-3दा फोन बोलल्यावर असं वाटतं की तुमच्याशी रात्री बेरात्री बोललं तरी तुमच्या शब्दांचे पाय घसरणार नाहीत. मी त्यांना म्हणतो, माझ्या शब्दांचे, माझ्या जगण्या वागण्याचे पाय घसरले तर नदीला मी तोंड कसं दाखवू सकाळी? ती बुडवून टाकेल ना मला, बरोबर आहे? तर आता माझीसुद्धा तुझ्यासारखीच भावना होती की अरे काय बाबा, हे लोक आहेत, पैसे मागतात, काहीतरी त्रास देतात, काहीतरी करतात. पण सगुणाने जेव्हा पहिल्यांदा ते वाक्य की हिजडा कोण, तर मला वाटलं हे काहीतरी वेगळं मेटल आहे, हे वेगळं मेटल आहे. आणि तू विचार कर, तुम्ही सगळे मोठे आहात सांगायला हरकत नाही, ती माझ्याकडे गिरिया म्हणून पाहायची. गिरिया, आता ज्यांनी नदिष्ट वाचले त्यांना हा शब्द सांगतो. गिरिया म्हणजे हिजड्याने ठरलेल्या पुरुषाला म्हणतात. ती माझ्याकडे गिरिया म्हणून पाहायची, पण तिने कधी मर्यादा ओलांडली नाही, कधीच नाही. आणि इतकं म्हणजे माझं लौकिक आयुष्य ती इतकं छान जपायची. आम्ही अनेक वेळा ट्रेनवरून सोबत उतरायचो, पण ती कधी मला पहिल्यांदा जेव्हा ते आपण नदीवर भेटू म्हणाली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की आता हे सर भागवत सर आहे ना. माझ्या मनात पहिला प्रश्न, आता ही माझ्या मोटरसायकलवर बसणार आणि गावातून आपली मस्त वरात निघणार आणि गावात चर्चा, अरे ते बोरगावकर म्हणजे फार बिघडलेला माणूस आहे. आणि झाला. आणि आपण महिला कॉलेजमध्ये काम करतो तेव्हा आपली ओळख नव्हती, नोकरीवरून काढून टाकलं असं तुम्हाला नोकरी द्या म्हणताही आलं नसतं. म्हणजे इतक्या सगळे त्यामागे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुला सांगतो ना की तिनं माझं लौकिक खूप छान पद्धतीनं जपला, त्याला कधीही इजा होऊ दिली नाही. आणि मी ज्या एरियात राहायचो डंकिनला, ती मला भेटायची, तिथंच माझं आसपासच घर होतं. माझ्या 2-3 मित्रांनी मला पाहिलं होतं तिच्यावर बसलेलं. आम्ही थम्सअपची बाटली घ्यायचो आणि काहीतरी असे खरमुरे वगैरे घेऊन खात बसायचो. तर त्या मित्रांची प्रतिक्रिया अशी होती की आपण मनोज को बहुत अच्छा समजते रहे, मग सारा इतना गया गुजरा निकला की हिडे के साथ बैठता. आज तीच मित्र येऊन माफी मागतात आणि म्हणतात अरे आम्हाला माहीत नव्हतं तू काय करतोस. पण समजा नदिष्ट क्लिक झाली नसती तर त्यांच्या मनात माझी इमेज पाठक सर कायम ही राहिली असती की
हा शेजाऱ्यांच्या सोबत बसतो उठतो वगैरे वगैरे. पण आता माझं मत बदललेलं आहे. आणखीन एक मला लोक प्रश्न विचारतात की सर अमक्या हिजड्याने त्रास दिला, तमक्या हिजड्याने त्रास दिला. बेटा, जसं आपल्यामध्ये डुप्लिकेट माणसं आहेत तसं त्यांच्यामध्ये सुद्धा डुप्लिकेट लोक आहेत. त्यांची 7 घराणी खरी घराणी आहेत. बाकी नांदेड ते मुंबई ट्रेनमध्ये दाढीमिशी केली, चमकदार कपडे घातले की 1000 रुपये मिळतात, असे सुद्धा लोक आहेत. ते त्रास देतात. ओरिजिनल हिजडा जनरली त्रास देत नाही. तृतीयपंथी हा शब्दसुद्धा वापरताना मला त्रास होतो, म्हणून मी तृतीयपंथी हा शब्द वापरतो. मी स्वतःची क्षमा मागत असतो हा शब्द चुकून निघून गेला तर. ते असं आहे. त्यांच्या गुरूंना भेटतात. हां, आता तो जर तुम्ही काही विचारणार असेल तर तो शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो मी सर. नाही ओके ओके. हे सगळं झालं. माझ्याकडे एक फार मोठा स्टॉक तयार झाला आणि आता आपण माझा मूळ पिंड कविचा, पण हे सगळं कवितेत मावणार नाही असं वाटलं. आता आपण कादंबरी लिहावी असा विचार मी केला. आणि मग पहिला विचार आला की लेखकानं आपलं इमान शाबूत ठेवलं पाहिजे सर. लेखक, कलावंत आणि शिक्षक या तिघांकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आपलं इमान शाबूत ठेवलं पाहिजे. एक तुम्हाला छोटी कथा सांगितली असती पण वेळ जाईल म्हणून मी डायरेक्ट इकडे येतो. पोस्टमास्टर म्हणून ती कथा वाचा कधी मिळाली तर. फार सुंदर कथा इमान शाबूत असण्याविषयीची. मग आता आपण सगुणाबद्दल लिहायचं तर एकट्यावर बिरादरीविषयी कसं काय लिहिणार? म्हणजे एका माणसावर पूर्ण बिरादरीविषयी लिहिणं म्हणजे वाचकांशी प्रतारणा आहे. मग मी एकाच्या संपर्कात आलो, एक तृतीयपंथीच्या संपर्कात आलो आणि 2 वर्ष त्याच्याशी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होतो मी सतत. आणि माझा तिला विश्वास वाटायला लागला आणि ती म्हणाली की एक ऐसा काम कर, 15 दिन के बाद तू हमारे पास आ जा, हमारा वाड़ा है और हमारे गुरु है, हम 7-8 लोग रहते और तू आ जा, हम मेरे गुरु से मिल और हमारी ज़िंदगी के बारे में हमारे गुरु तेरे को बोलेगी. जनरली ते आपल्या आयुष्यावर सांगत नाही तर. मग मी तिला म्हटलं मला सांग तू कधी यायचं, मला रिझर्वेशन वगैरे काढावं लागेल वगैरे वगैरे. आणि त्यानंतर तिचे फोनच बंद झाले. जायचा दिवस आला तरी तिचा फोन नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी तिचा फोन आला. म्हटलं क्या आदिती तू मुझे बुलाने वाली थी ना, मेरे को ते म्हणाले आप सब भूल जा रहे. म्हणाली मैं गिर गई, मेरा एक्सीडेंट हो गया और मेरी पीछे की हड्डी टूट गई, मैं हॉस्पिटल में एडमिट हूँ 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी. अब मेरे को 4-5 लाख रुपए खर्चा है, अब हम मिल नहीं सकते, तू मेरे को भूल जा. मेरा गुरु सब खर्चा करेगी लेकिन फिर भी अब अपनी तो मुलाकात नहीं हो सकती. योगायोगानं त्याच दिवशी मला राजहंसचे कविता संग्रहाची रॉयल्टी आली होती. मी कुठलाच विचार केला नाही आणि तिच्या नावाने तिच्या गुरुला मनी ऑर्डर करून टाकली. फार काही मोठी रक्कम असेल नाही पण आता हिचा संबंध संपला बाबा, पण आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून एमओ केली. 8 दिवसानंतर आत्तासारखे मोबाईल नव्हते तेव्हा रात्री फोन वाजला आणि कौन है रे तू, आदिती का आशिक है क्या? नहीं. फिर पैसे कैसे क्या भेजे? मतलब आप कौन बात कर रहे? तो मैं उसकी गुरु बात कर रहे, तूने पैसे कैसे क्या भेजे? मग मी तिला सगळी कहाणी सांगितली तर ती म्हणाली लोग हमारे आशीर्वाद के लिए तरसते हैं मगर मैं रात के 11 बजे तेरे को आशीर्वाद दे रही हूँ, तेरा भला हो जाएगा आणि तेरे को जब आना है हमारे पास आ जा, हम हमारी कहानी तेरे को बताएंगे. मग 2 महिन्यांनी मी गेलो. केवळ गाणे बजावणे करून त्यांनी 1 कोटीचा वाडा बांधला होता, 1 कोटीचा वाडा. आणि गेल्यानंतर त्यांनी मला, मी जे वंचितांचं तुम्हाला बोललो की संस्कृती त्यांनी फार छान पद्धतीने जपलेली आहे. मी गेल्यावर डायनिंग टेबलवर त्यांनी मला जेवायला बसवलं. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, कोणी वाढायलाच येईना. मग मी आवाज दिला आदिती खाना परोसो ना. तर ती म्हणाली देख रे हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिन लेते, इसने 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, 10 निवाले खाए, 20 निवाले खाए, खाने वाले को नज़र लग जाती, इसलिए हम खाने वाले के सामने नहीं आते. पहले तू खा ले, बाद में हम खाएंगे, उसके बाद हमारे गुरु खाएंगे. काय रिवाज आहेत बघा. आणि माझा प्लॅन असा होता सर, सेफ गेम असा खेळायचा की सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. माझी गाडी मी पोस्टात लावली होती पळून जाता यावं म्हणून. आणि ती मला म्हणाली तिची गुरु, अरे तेरे को कल आना है तो जाता क्या कोण, राहिला ना यहाँ पे, इतना बड़ा वाडा है. काय करावं सर मी, माझ्याकडे फक्त 5-6 सेकंद 1 मिनिट होता विचार करायला. मी जर नाही म्हणालो असतो आणि मुक्काम न करता निघून आलो असतो तर त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला नसता. पण मुक्काम केला असता तर काही घडू शकलं असतं. ते 6-7 लोक, म्हणजे माहिती काहीच नव्हती आपल्याला पूर्ण, ती 6-7 लोक होती, ती काही करत नाहीत, ती फार चांगली असतात हा माझा समज ठाम झालेला आहे. पण त्यावेळी ती अशी कल्पना होती. आणि मग मी विचार केला आणि तिला म्हणालो हां गुरु, कारण दिवसभर मी तो वाडा फिरून पाहिला होता. त्या वाड्याला
काही खिडक्या अशा होत्या की ज्यांना गज नव्हते आणि माझ्या फिटनेसवर माझा विश्वास होता की प्रसंग आलाच तर आपण उडी मारून पळून जाऊ शकू. आणि म्हणून मी तिला म्हणालो की हां गुरु मैं रह लेता. त्यानंतर तिने माझ्या गालावरून हात फिरवले आणि आपल्या कानशिलावर कडकड कडकड अशी बोटं मोडली. त्या बोटांच्या कडकडीचा आवाज आजही मला नदीष्टच्या पानापानातून ऐकू येतो. धन्यवाद. पुजारी मॅडमना आमच्या त्यांनी लघु संशोधन प्रकल्प केला होता तृतीय पंथीयांवर. त्यांना एक प्रश्न विचारायचा. त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी एक प्रश्न राखून ठेवा. तरी संशोधन प्रकल्प तुम्ही केला होता माझ्या मनामध्ये तर प्रश्न आला होता की आपण हॉस्पिटलमध्ये सुद्धा किन्नरांचं प्रॅक्टिस केलं. मी किन्नर होता म्हणते तर किन्नर हा वेगवेगळा शब्द आहे आणि किन्नरांसाठी वेगळं तारण उघडावं यासाठी आपण काही करू शकतो का? मी तेच आत्ता म्हणालो की आपण आधी त्यांच्याशी कनेक्ट व्हा छोट्या प्रमाणामध्ये, त्यांचा विश्वास जिंका आणि मग त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांची एक लिस्टिंग करा. आणि त्यांची 7 घराणी आहेत ताई, ऐकू येते ना? त्यांची 7 घराणी आहेत. त्या घराण्यापैकी एखाद्या घराण्याची ती आहे का हे कन्फर्म करा. म्हणजे एक सिक्युअर्ड प्लॅन तुम्हाला करता येईल आणि मग तुम्हाला त्यांना त्या पद्धतीनं मदत करता येईल. फक्त ह्या गोष्टी की त्या 7 घराण्यापैकी काय आहेत का वगैरे वगैरे हे थोडं तपासून घ्या. प्रेक्षकांपैकी श्रोत्यांपैकी कोणाला काही विचारायचं आहे मग आपण समारोप करूया. नदीष्टची सुरुवात जी होते ना तर ती तुम्हाला म्हणजे आम्हाला तर हुरहुर लावतेच. नदीष्ट संपल्यानंतर मनामध्ये नदीष्ट सुरू होते, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की नदीच्या म्हणजे पाण्यात नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाणं किंवा नदीच्या वाळूमधल्या अखंड उसपा होणं, तर ह्याला तुम्ही छान शब्दप्रयोग वापरला आहे की नदीच्या गर्भावर होणारे आघात आहेत आणि हे थांबले पाहिजेत किंवा नदीमध्ये कचरा टाकण्याची प्रवृत्ती ही थांबली पाहिजे. तर एक निसर्गाला म्हणजे सुरक्षित करणारा किंवा पर्यावरणाला पूरक असा हा संदेश तुम्ही देतात. त्याबरोबर शेवटी तुम्ही माणसांकडे नेता की जी सामान्य माणसं आहेत पण त्यांच्यातलं असामान्यत्व तुम्ही शोधून काढलेलं आहे. तर ही शहाणी तर सगळ्यांना मिळतेच आहे, आमच्या विद्यार्थ्यांना त्यातून वाचकांनाही मिळाली आहे. वाचकांची अनेक पत्र अगदी सिनेनटांपासून तुम्हाला तृतीय पंथीयांची सुद्धा पत्र आलेली आहेत की तुम्ही आमच्या भावना आज लोकांपर्यंत पोहोचवताय. तर ही याच्याबद्दल कृतज्ञता तर आहेच. आणि दुसरं आम्हाला असं शेवटी म्हणायचं आहे की नदीबद्दल ही जी तुम्ही आस की नदी वाहत राहिली पाहिजे ही तुम्ही बोलून दाखवली आहेत, ही विश्वात्मक होऊ दे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जो थोरो तुमच्यामध्ये आम्हाला दिसतोय तर तो थोरो असाच आम्हाला नदीष्टची सिक्वल वाचायची खूप इच्छा आहे. त्याच्या मी वाट बघतोय आणि नदीष्टमध्ये ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या त्याच्यामध्ये निश्चित आम्हाला सापडतील असा विश्वास आहे नक्कीच. तर या शुभेच्छा देऊन मी इथे थांबणार आहे. फक्त तुम्ही जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी सांगा. लौकिकाकडून अलौकिकाकडे जाणारा जो प्रवास तुम्ही ह्या नदीष्टमधून स्वतः अनुभवलात आणि तुमच्या माध्यमातून आम्हालाही अनुभवायला मिळाला. तर हा अलौकिकाचा प्रवास केल्यानंतर आत्ताच्या ह्या लौकिक जगामध्ये जगताना तुम्ही कसे ॲडजस्ट होता? फार अवघड प्रश्न विचारला सर. आधी सर मी 12:30 वाजता यांच्या घरी पोचलो. रात्री यांना जागवलंय तेव्हा त्यांनी जेवू घालायची तयारी होती. कॉफी करून पाजली. आधी त्यांच्या दोघांचे आभार मानतो सर. खूप अवघड होतं हो. कलावंत म्हणून जी कुचंबणा होते ना, गौरी समोर आहे तिच्या मी मागं लागलो आहे की मला आता रिटायरमेंट घेऊ दे, मला त्रास होतो. नोकरी चांगली आहे, सगळं आहे, पण शेवटी ती गुलामी असते सर. आणि आयुष्याच्या 32 वर्ष आपण ती केली. आपण एक कलावंत आहोत आजपर्यंत, ठीक आहे, पण आज इवलासा का होईना मी जातीवंत कलावंत हे मी सिद्ध केलंय, इवलासा का होईना. तर त्रास होतो सर. तुमचं लग्न असतं, कार्य असतं, तुम्हाला वाटतं मी आलो पाहिजे, पण त्यावेळी माझा मूड काहीतरी वेगळाच असतो, मी येऊ शकत नाही. नंतर मी येऊन तुम्हाला गळाभेट देईन, पण मला तेव्हा एक्सक्यूज करा, मी नाही, माझा मूड नाही यार लग्नाला यायचा. किंवा अशा इतक्या विचित्र मनस्थिती असतात कलावंताच्या. म्हणजे माझ्या मनात काय चाललंय यातलं फक्त 10% 15% गौरीला कळत असेल. म्हणजे ती इतकी चांगली आहे म्हणून तरी तो व्हॉल्यूम खूप कमी आहे कळण्याचा. कारण निसर्गाचं सुद्धा तुम्हाला सांगतो ना, निसर्गाचा कळण्याचा जो आपला व्हॉल्यूम आहे ना तो फक्त 0.0001 आहे.
म्हणजे मी हे जे सांगितलं ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आकलन होऊ शकतं, कारण तो इतका आवाढव्य आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप कुचंबणा होते सर माणूस म्हणून, की मला आता नदीवर जाऊन बसायचं असतं, पण इकडे गार्डिंग करावी लागते. गार्डिंग करणं वाईट आहे किंवा असं काहीच माझं म्हणणं नाही, केलीच पाहिजे, नोकरीचा तो भाग आहे. आणि त्यातही मी खूप एक्सक्यूज घेतले. मी PhD केली नाही सर. माझं काय नुकसान होतं गौरीला माहिती आहे. त्यामुळे कारण प्राध्यापकांना माहीत असेल की प्रमोशन झालं नाही, एकच प्रमोशन कसं बसं झालं आहे माझं आणि पुढं प्रमोशन होणार नाही. मी माझ्या पद्धतीनं माझ्या अटींवर आयुष्य जगायचा प्रयत्न केला आणि माझ्या अटींवर मी आयुष्य जगू शकलो कारण मला तशी आई मिळाली आणि तशी बायको मिळाली. हे त्यांचं श्रेय आहे. आणि तुम्हाला संदेश एकच देतो मित्रांनो, इमान शाबूत ठेवून जगा बस. एक छोटीशी गोष्ट मी सांगतोच आणि थांबतो की सगळ्यात दुर्मिळ गोष्ट काय झाली आज तर इमानदारी. सगळ्यात दुर्मिळ. एक पोस्टमास्टरची कथा आहे की एक माणूस त्याच्या मुलाची फीस भरायला त्याच्याकडे पैसे नसतात, 1000 रुपये कमी पडत असतात, सगळ्यांना मागून मागून थकतो, कोणीच देत नाही. शेवटी तो ठरवतो की आपण देवालाच पत्र लिहायचं. म्हणून तो देवाला पत्र लिहितो की बाबा असं असं माझ्या मुलाच्या फीससाठी 1000 रुपये कमी पडत आहेत आणि तू खूप दयाळू दयावान आहेस, मला तात्काळ पैसे पाठवून देशील नाही तर माझ्या मुलाचं माझं नुकसान होईल. आणि पत्र लिहितो, पाकिटात टाकतो. देवाचा पत्ता काय लिहिणार प्रश्न आहे ना. मग तो लिहितो आमका आमका देव स्वर्गलोक वगैरे असं काहीतरी पत्ता लिहून तो पत्र पोस्टात टाकून देतो. ते पत्र जाणार कुठं, फिरून 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 त्या पोस्टमास्टरकडे येतं. पोस्टमास्टर आपल्या भागवत सरांसारखे दयाळू असतात. ते पत्र काढतात, वाचतात आणि आपल्या सहकार्यांना म्हणतात की अरे आपण पैसे गोळा करू आणि त्याला पाठवून देऊ, त्याच्या मुलाची फीस आहे आणि त्याचा देवावरचा विश्वास हे अबाधित होईल. सगळे पैसे गोळा करतात. 900 रुपये गोळा होतात. ते त्याला लगेच मनी ऑर्डर करतात आणि इतके खुश होतात की आपण एक निरपेक्ष काम केलं, आपण एक चांगलं काम केलं, अशा आनंदात असतात. 15 दिवसानं पुन्हा देवाच्या नावावर त्याच पत्त्यावर पत्र येतं की देवा तू खूप दयाळू आहेस, दयावान आहेस, तू मला पैसे पाठवलेस, पण पोस्टातले लोक बदमाश आहेत, त्यांनी त्यातले 100 रुपये काढून घेतले आणि 900 रुपये मला पाठवले. म्हणजे इमानदारीनं जर कोणी वागायला लागलं तर काय. आता गौरी समोर आहे. आमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तिचे वडील मागे लागले, बैठक करूया. म्हणून बैठक काय करायची असते. मग त्यांना शंका यायला लागली की पोरात काही प्रॉब्लेम आहे की काय, की बैठकच करायची नाही म्हणून. म्हणजे आपण जर इमानदारीनं वागायला लागलो तर आज जग आपल्याकडे अशा अवस्थेत आपण जगतो आहोत. म्हणून इमान शाबूत ठेवून जगा. जात धर्म वंश भाषा सगळं सोडून द्या. एवढा संदेश मी तुम्हाला देतो. थांब. धन्यवाद सर. आभाराचे सूत्र मी जाधव सरांकडे सुपूर्द कर. हां, 1 मिनिट. हां. आणि आपण म्हणजे मुळापासून म्हणजे जसं आपलं बालपण आहे आणि अगदी आपण शेवटी फायदा लागेल. बरोबर. जसं सर म्हणाले लौकिकातून अलौकिकात. तर हे सगळं करताना तुमच्यामध्ये म्हणजे जो स्वाभाविकपणा आहे तो तुम्ही खूप छान प्रकारे जपता. आम्हाला तुमच्या लिखाणातही जाणवतं. कदाचित आम्ही कोकणातले पण निसर्गाशी जास्त रिलेटेड आहात. आणि आम्ही पण त्याच पद्धतीचे लोक असतो म्हणून ते आम्हाला बरोबर जास्त भावलं असेल. बरोबर आहे. पण त्याच्यात तुम्ही एक म्हणजे स्वतः त्याच्यात तुम्ही आनंदी आहात का ह्या सगळ्यांना. म्हणजे एक लेखक वगैरे हे आपलं जसं तुम्ही म्हणाला कलाकार म्हणून ठीक आहे, पण एक माणसाचा जो नैसर्गिक आपला स्वाभाविकपणा आहे, जो प्रेम आहे, आस्था आहे, ती जी तुम्ही त्या कादंबरीत दाखवली ती तुम्ही स्वतः जपताय कारण ते तुमच्या वाक्यावाक्यानं मला जाणवतं. मग आर यू हॅपी ऑर सॅटिस्फाईड असं आपण म्हणू शकतो. कलावंतानं कधीच समाधानी असू नये. समाधानी असत नसतो. आणि मित्रांनो मी माझ्या चौकटी रुंदावल्या 10 ते 5 मेंटॅलिटीच्या, बरोबर आहे. पण तरी मी सगुणाला फोन नंबर दिला नाही, मी भिकाजीला फोन नंबर दिला नाही. म्हणजे एवढं तुम्ही मला माफ करा एवढ्या गोष्टीसाठी. कारण मला सुद्धा संसार आहे, कुटुंब आहे, नोकरी आहे. मी खूप स्ट्रेच केलं स्वतःला, खूप स्ट्रेच केलं. म्हणजे तुमच्यापैकी कोणी असा विचार करणार नाही की जंगलात तेही 15 वर्षापूर्वी एका तृतीयपंथीयाला किंवा किन्नरला घेऊन बसायचा विचार. मी केलं ते सगळं. पण तरी हे दुःख आहे आणि समाधान तर नाहीच आहे. मला नदिष्टपेक्षा उत्तम कलाकृती लिहायची आहे म्हणजे आणि माझं कामही चालू आहे. लिहीन न लिहीन माहीत नाही, पण मला तरी आता असं वाटतंय की मनोज बोरगावकर हा लेखक केवळ नदिष्टमुळे ओळखला जाईल. आणि मला तेंडुलकर नाव घेता येणार नाही, पण नदिष्टकार हे नाव आता लोक मनोज बोरगावकर नदिष्टकार म्हणतात. हे आहे. सिक्वेल चांगला द्यायचा प्रयत्न करेन ताई. आणि नैसर्गिक वागायचा तर प्रयत्न मी करतोच, पण ह्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा सांभाळत आणि तुमच्यासारखे लोक जोडल्या गेले ही माझी खरी समृद्धी. आपण अभ्यासक्रमाला लावलं कायम तुमच्या ऋणात. कारण ऋण व्यक्त करून जर आपण मोकळे झालो, काही ऋणांचं बिडार पाठीवर असलं म्हणजे पाय तेवढे जमिनीवर राहतात कायमचे.
धन्यवाद सांगूयात. धन्यवाद सर. यानंतर आपण समारोपाकडे येतोय. हां यानंतर माननीय भागवत सर काही आपलं मनोगत व्यक्त करतात. सर्वांना नमस्कार. बोरगावकर सरांचे विशेष आभार आणि त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे शिरीष भाऊ, वर्षाताई, तांबे साहेबांनी सुद्धा पूर्वी काही प्रयत्न केला होता. मित्रांनो, चारित्र्य, तपश्चर्या, प्रेम, करुणा, त्याग ह्या खरं तर ईश्वरी भावना आहेत. या ईश्वरी भावना आहेत आणि त्या भावना आपल्याला निसर्गच देत असतो, निसर्ग पुरवत असतो, निसर्ग अनुभवायला लावत असतो. आणि अशा निसर्गाबरोबर राहून अलौकिक असं काम करणारे आदरणीय लेखक बोरगावकर सर यांच्याबद्दल मला कुतूहल होतं, कारण शिरीष भाऊ त्यांच्याबद्दल बोलायचे आणि तुम्ही नक्की त्या कार्यक्रमाला या असं सतत म्हणायचे. त्यामुळे मी काल रात्रीपासून या कार्यक्रमाचा विचार करत होतो आणि अतिशय प्रभावीपणे, किंबहुना मंत्रमुग्ध करायला लावेल आणि मंत्रमुग्ध करायला लावेल यापेक्षाही अंतर्मुख बनवायला लावेल अशा प्रकारची मुलाखत तुम्ही दिलीत. आमच्या वर्षाताईंनी तुम्हाला प्रश्नही खूप चांगले विचारले. नाहीतर बऱ्याच वेळा मुलाखतकाराला आपलं काही तत्त्वज्ञान सांगायचं असतं, दुसऱ्याचं समजून घ्यायचं नसतं. पण तुम्हाला पूर्ण मोकळेपणा आणि वाव त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नांमधून दिला. आपण आजच्या या कार्यक्रमातून जर काही खरोखरच शिदोरी घेऊन जाणार असू तर निसर्गावर प्रेम करण्याची आणि इमानदार राहण्याची आपण प्रतिज्ञा करूया. ज्या पद्धतीने एखादा कलावंत, लेखक, कारण त्याच्याकडे ह्या भावना ओतप्रोत भरलेल्या असतात, तो दुःखीच असतो. मीही समजा काही छोटं मोठं काम केलं असलं तरी मीही दुःखीच असतो, कारण आपल्याला अपेक्षित रिस्पॉन्स समाजाकडनं प्रत्येक वेळी मिळतोच असं नाही. पण दुःखी असण्याबरोबर मी सुखी सुद्धा असतो, कारण 100 10 लोक तरी आपल्याबरोबर असतात. बोरगावकर सर, तुम्ही दुःखी होऊ नका, असमाधानी होऊ नका. आपण आपला इम्प्रिंट समाजावर ठेवण्याचा, टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच आपलं आजच्या या बदललेल्या मानसिकतेमध्ये समाजाच्या खरं कर्तृत्व आहे असं मी समजतो. तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ असेल, आमची सद्गुरू लोकमान्य लायब्ररी असेल, आणखीन आम्ही सर्वजण असू, आपण लवकरात लवकर जोडले जाऊया. म्हणजे जोडले गेलोत ते अधिक समृद्ध अशी जोडणी करूया. आणि शेवटी कृती हीच माणसाच्या भावनांचं एक प्रकारचं मॅनिफेस्टेशन असतं. आणि कृती केल्याशिवाय समाजाला त्याचं महत्त्व कळत नाही. कारण समाज फिलॉसॉफी कळण्याइतका परिपक्व असतोच असं नाही. पण समाज हा सर्वसामान्य माणसांचा बनलेला असतो. आजही इथे 200 मुलं जी आहेत, त्या 200 मुलांमध्ये प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी कळल्या असतील असं नाही. कळण्याचा रेशो किंवा कळण्याचं काय म्हणूया प्रमाण हे प्रत्येकाचं कमी जास्त असतं. पण कृतीमधून, जसं तुम्ही म्हणालात, आस्तिक माणसाने नास्तिकता सुद्धा दुसऱ्याची जपली पाहिजे आणि नास्तिक माणसाने दुसऱ्याची आस्तिकता सुद्धा जपली पाहिजे.
तर अशा प्रकारची एक समरसता आपल्यामध्ये येण्याची फार मोठी गरज आहे आणि त्या गरजेसाठी सुद्धा आज बोरगावकर सरांच्या मुलाखतीचं एक छान प्रकारे मार्गदर्शन झालं आणि म्हणून ही भावना व्यक्त करण्याकरता मी 2 मिनिटं उभा राहिलो आणि आपल्यासमोर बोलण्याची संधी अध्यक्ष असल्यामुळे मला घेता आली. असंच आपण चांगलं काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून करूया आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. असे अध्यक्ष सगळ्यांना मिळोत ही प्रार्थना करतो. आणि मला फाटक सरांची आणि वर्षाताईची फार काळजी वाटत होती. एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रम संपत आला, 2 माणसं असे हातात दंडुके घेऊन फिरत होती. माझं भाषण चालवण्याची फिरत होती. म्हटलं काय काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुमचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बोलवलं कोण त्यांना शोधतोय म्हणत होते. तसं धन्यवाद सर. अतिशय मनमोकळेपणाने आपण मुलाखत दिलेली आहे. आमचे विद्यार्थी खूप उत्सुक होते. खरं तर या मागेच हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता, पण काही कारणामुळे आपल्याला जो कार्यक्रम घेता आला नाही आहे. महापूर आलेला होता त्या दरम्यान. पण आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखक म्हणजे पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं आमचे विद्यार्थी पाहतातच किंवा वाचतात, अनुभवतात, परंतु लेखक जो आहे हा लेखक प्रत्यक्ष त्यांना अनुभवता आला हे आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फलद्रूप आहे किंवा त्यांची देखील खूप इच्छा होती की प्रत्यक्ष लेखकाला आपण अनुभवावं आणि पाहावं. निसर्ग आणि सर्वसामान्य माणूस आहे यांची जी नाळ जी आहे ही नाळ आपण अत्यंत चांगल्या प्रकारे याच्यामध्ये गुंफलेली आहे. आणि नदीष्ठ हे फक्त काही कादंबरी नाही, ते आत्मचरित्र वाटावं असेच त्याच्यातले जे अनुभव जे आहेत हे अनुभव आम्हाला ही नदीष्ठचं वाचन करत असताना आपल्याला कळून येतात. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सुरुवातीला आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय सदानंदजी भागवत साहेब, कार्यवाह माननीय श्रीजी फाटक साहेब, उपाध्यक्ष माननीय कृष्णकुमार भोसले साहेब यांचे देखील मी आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर, उपप्राचार्य डॉक्टर सरदार पाटील सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मोडक साहेब असतील, जी के जोशी साहेब असतील, तांबे सर असतील, त्याचप्रमाणे लोकमान्य सद्गुरू वाचनालयाच्या आंबेडकर मॅडम, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बोरगावकर सरांच्या सहकार्याने देखील या ठिकाणी सचाराने उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि आमच्या कार्यक्रमाला हा संपूर्ण कार्यक्रम घडून आणण्यासाठी फाटक मॅडम आणि फाटक साहेब यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे, त्यांचे देखील आवर्जून या ठिकाणी मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आमचे विद्यार्थी, आमचे शिक्षक, त्याचप्रमाणे आपण सर्वजण, काहींची नावं अनावधानाने राहून गेली असतील, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानून अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो.